नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन ग्रुप बीच्या 2017 ते 2024 PYQचे जे आपण सिरीज चालू केली त्यातला सायन्स या विषयाचा हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी आपल्या यूट्यूबवर पाहू शकता. आता हा पार्ट 2 म्हणजे दुसरा व्हिडिओ सुरू आहे, ज्याच्यामध्ये आपण 2021 ते 2024 पर्यंतचे सायन्स या विषयाचे PYQ कव्हर करणार आहोत. पार्ट 1मध्ये आपण 2017 ते 2020 ह्या 4 वर्षाचे PYQ कव्हर केले होते, पण व्हिडिओची लेंथ वाढत असल्यामुळे आपण याला 2 पार्टमध्ये डिवाईड केलं होतं. ठीक आहे, तर आपण आता पार्ट 2 म्हणजेच 2021 पासून सायन्सचे प्रश्न पाहूयात. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये जो 2021ला जो सायन्सचे प्रश्न आले होते त्याची सुरुवात होती प्रश्न क्रमांक 56 पासून. तर प्रश्न क्रमांक 56 इथे काय सांगतो, 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेला न्यूट्रॉन म्हणजे डॅश डॅश. ठीक आहे, तर आता जी इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा म्हणजे EV असं जे हे आहे एकक आहे, तर ते न्यूट्रॉनचं एकक आहे जे इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये त्याची न्यूट्रॉनची एनर्जी मोजली जाते. ठीक आहे, तर मग ही जी एनर्जी आहे तर ती काय केली जाते, जे 293 केल्विन किंवा 20 डिग्री सेल्सिअस जे तापमान आहे तर त्या तापमानाला जी त्याची एनर्जी मोजली जाते त्याला आपण कायनेटिक एनर्जी असं पण म्हणू शकतो. तर त्याच्यानुसार न्यूट्रॉनचं काय केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. ठीक आहे, आणि त्या ह्याच्यावर जी व्हॅल्यू येते त्याच्यानुसार आपण वेगवेगळी त्याला नावं दिलेली. तर आता 0.025 हे जी इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा जी आहे तर त्या इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो, थर्मल न्यूट्रॉन किंवा औष्णिक न्यूट्रॉन असं म्हटलं जातं. त्याच्यामुळं जे प्रश्न क्रमांक 56 आहे त्याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, जे की औष्णिक न्यूट्रॉनची ऊर्जा किती असते, 0.025 इलेक्ट्रॉनिक व्होल्ट. ठीक आहे, आता मग जर औष्णिक न्यूट्रॉनची ही असेल तर मग EP थर्मल म्हणजे आता हा काय थर्मल न्यूट्रॉन आहे, तर मग EP थर्मल हा काय असेल त्याच्यापेक्षा जास्त असेल, बरोबर. त्याच्यामुळे EP थर्मलची जी ही आहे ऊर्जा आहे तर ती किती आहे, 0.025 टू काही आता काही ह्याच्यानुसार सोर्सेसनुसार इथं 0.5 दिलेलं आहे आणि काही सोर्सेसनी इथं 10 पण दिलेले आहे. त्याच्यामुळे ह्याची जी ही आहे व्हॅल्यू आहे ती थोडीशी ही होते, पण एक लक्षात ठेवायची की थर्मलपेक्षा जास्त EP थर्मलची असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तिसरा जो दिला आहे आपल्याला ऑप्शन तो आहे वेगवान न्यूट्रॉन म्हणजे काय फास्ट न्यूट्रॉन. तर फास्ट न्यूट्रॉनची जी ही आहे व्हॅल्यू आहे तर ती किती असते, 1 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजेच किती 10 लाख. ठीक आहे, म्हणजे ह्याला आपण कंसात लिहू पण शकतो 10 लाख. ती त्याची काय असते व्हॅल्यू असते. आणि मंद न्यूट्रॉन म्हणजेच काय स्लो न्यूट्रॉन तर त्याची किती असते 1 to 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे, त्याच्यामुळं ह्याचं 56व्या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे प्रश्न क्रमांक 57, कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूत उष्णता स्थानांतरण टिंबटिंब. आता आपल्याला माहिती आहे की आता बर्फ जो असतो तर बर्फाची काय असते उष्णता एकदम कमी असते, म्हणजे एकदम 0 डिग्री सेल्सिअसच्या आसपास त्याचं हे असतं तापमान असतं, त्यामुळं ते फ्रीज होतो पाणी आणि बर्फ तयार होतो, बरोबर आहे. पण त्याच वेळेस आपण जर एखादं भांडं घेतलं जे की 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण ते तापवलेले, ठीक आहे, म्हणजे आपल्या घरातलं एखादं भांडं पण आपण हे करू शकतो. तर आता हे काय आहे गरम आणि हे काय आहे बर्फ थंड, बरोबर आहे. तर आता जर हे जर हे असेल भांडं ह्याच्यावर जर ठेवलं बर्फावर तर ह्याच्यातले जी गरम म्हणजे उष्णता आहे तर ती काय होते थंडकडे ट्रान्सफर होऊ शकते. पण जे बर्फातली उष्णता आहे म्हणजे आता जर हे बर्फामध्ये जर लेटेस्ट आहे की 0 डिग्री सेल्सिअसला बर्फ आहे तर तो मायनसमध्ये पण घेऊन जाता येतो आणि त्याच्यातली ही उष्णता हे गरम भांड्याकडे ट्रान्सफर करता येते का, ऑब्वियसली नाही, कारण हे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सांगतो, बरोबर आहे, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ठीक आहे, तर आता हा रूल आहे सेकंड थर्मोडायनामिक्सचा की काय होतं उष्णता ही काय करते गरमकडून थंडकडे जाते. ठीक आहे, बट काही ह्याच्यामध्ये जर बाह्य हे केले म्हणजे जर काही एक्सटर्नल वर्क आपण जर त्याच्यावर केलं तर थंडमधली सुद्धा जी काही जी उरलेली ही असेल उष्णता असेल ती गरमकडे ट्रान्सफर करता येते. आणि ह्या सेकंड लॉचा काय आहे हे आहे अपवाद आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळं आपल्या घरी जे आपण यूज करतो रेफ्रिजरेटर असेल किंवा AC असेल तर त्याच्यामध्ये काय केलं जातं जे थंड आहेत पदार्थ त्याच्यातील उष्णताकडून ते गरमकडे ट्रान्सफर केली जाते. त्याच्यामुळं ह्याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, कारण काही बाह्य कार्य जर आपण केलं तर ते काय आहे शक्य आहे, असं अशक्य आहे. नॅचरली असं होऊ शकतं का नाही, बट काही सम एक्सटर्नल वर्क जर आपण त्याच्यावर केलं तर ते इझिली आपण करू शकतो. त्याच्यामुळं 57व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे प्रश्न क्रमांक 58, ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारिता म्हणजे. ठीक आहे, म्हणजे काही ते विचारले
कमीत कमी म्हणजे मिनिमम श्रवणीय वारंवारिता म्हणजे काय असेल, श्रवण क्षमतेची आरंभ तीव्रता म्हणजे थ्रेशोल्ड इंटेन्सिटी ऑफ ऑडिबिलिटी असेल का, नाही. ठीक आहे, हे काय लाऊडनेस होईल रादर ह्यानं. त्यानंतर ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा, तिथे काय दिलेलं आहे, कमीत कमी. कमीत कमीला मराठी सिमिलर वर्ड पण आपल्याला माहिती आहे ना, समानार्थी शब्द काय न्यूनतम. त्याच्यामुळं इथं काय येईल, पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर येईल. तिसरा पर्याय काय सांगतो, ध्वनी श्रवण क्षमतेची उच्चतम मर्यादा. उच्चतम येईल का इथं, कमीत कमी म्हणजे उच्चतम असतं का, नाही आहे. त्याच्यामुळे तिसरा पण पर्याय चुकीचा आणि वरीलपैकी नाही हे पण चुकीचे. आता ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा किती असते, तर ते असते 20 हर्ट्झ. बरोबर आहे. आपल्याला माहिती की आपण ह्याच्या खाली ऐकू शकत नाही, कारण ते ह्याच्या खाली काय जातं, ह्याच्यामध्ये जातं, इन्फ्रासॉनिकमध्ये जातं. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्याच्या खालचं आपण ऐकू शकत नाही. आणि उच्चतम मर्यादा किती, 20 किलो हर्ट्झ, म्हणजे ह्यालाच आपण काय म्हणू शकतो, 20,000 हर्ट्झ पण म्हणू शकतो. ठीक आहे, 20,000 हर्ट्झ किंवा 20 किलो हर्ट्झ असं म्हणू शकतो. तर ह्याच्यामध्येच आपण ऐकू शकतो 20 ते 20,000. आणि ह्याला काय म्हटलं जातं, श्रवणीय वारंवारिता म्हटलं जातं. ठीक आहे, श्रवणीय वारंवारिता ध्वनीची. त्याच्यामुळे 58व्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. पुढे प्रश्न क्रमांक 59, हिरा टिंबटिंब आहे आणि खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता पहिला ऑप्शन काय दिलेला आहे, धात्विक स्फटिक म्हणजे काय, मेटॅलिक क्रिस्टल. आता हिरा हा मेटल आहे का, मेटॅलिक क्रिस्टल आहे का, नाही आहे. मग हे मेटल कशासाठी असतं, ते धातूसाठी असतं. रादर मेटॅलिक क्रिस्टल अधातूसाठी असतं का, नाही. मग हिरा काय अधातू आहे, त्याच्यामुळे पहिलं धात्विक स्फटिक येईल का, नाही, ऑब्व्हियसली नाही. त्याच्यानंतर दुसरं काय, सहसंयोजी स्फटिक म्हणजेच काय, कोव्हॅलंट क्रिस्टल. ह्यालाच काय म्हटलं जातं, नेटवर्क क्रिस्टल असं पण म्हटलं जातं. आपल्याला माहिती आहे हिऱ्याची रचना कशी असते, असे एकमेकाला काय म्हणते त्याला, रेणू त्याचे हे जोडलेले असतात, एकदम नेटवर्क त्याचं स्ट्रॉंग असतं. त्याच्यामुळे हिरा हा सर्वात कठीण पदार्थ पण मानला जातो. ठीक आहे, त्याच्यामुळं हिऱ्याचं जे हे आहे तर तो काय कोव्हॅलंट क्रिस्टल आहे, त्याच्यामुळे तो सहसंयोजी स्फटिक आहे. त्याच्यामुळे 59व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा जो दिला आहे तो आहे आयनी स्फटिक. आता हिऱ्यामध्ये आयन असतात का, आयन म्हणजे काय असतं, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक हे असतं, अट्रॅक्शन असतं. म्हणजे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतं ह्या दोघांमध्ये जर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सने अट्रॅक्शन असेल आणि जर त्याच्यामुळे ते एकत्र दिसत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, आयनिक क्रिस्टल किंवा आयनी स्फटिक म्हटलं जातं. बट हिऱ्यामध्ये असे आयन्स असतात का, नाही आहे. त्याच्यामुळे हा पण पर्याय चुकीचा येईल. आणि रेणू स्फटिक हे रादर कशामध्ये असतात, बर्फामध्ये असतात. ठीक आहे, रेणू स्फटिक कशामध्ये असतात, बर्फामध्ये असतात, जे की सगळ्यात कमकुवत मॉलिक्युलर फोर्सने काय असतात, एकत्र असतात. ठीक आहे, म्हणजे मॉलिक्युलर क्रिस्टल जे असतात ना ते सर्वात कमकुवत असतात. ठीक आहे, आणि हिरा काय असतो, सगळ्यात हार्ड असतो, कमकुवत नसतो. त्याच्यामुळं 59व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. पुढे प्रश्न क्रमांक 60, टिंबटिंब मिश्र धातूचे उच्च सामर्थ्य ते वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगामध्ये वापर करण्याची शिफारस करतात. ठीक आहे, आणि आपल्याला खाली 4 पर्याय दिले आहेत, हलक्या स्टीलचा, हलक्या टिटॅनियमचा आणि हलक्या तांब्याचा आणि हलक्या ॲल्युमिनियमचा. तर विमान आणि ऑटोमोबाईल जे उद्योग आहेत तर त्याच्यामध्ये आपण स्टील किंवा तांबे किंवा टायटॅनियम यूज करतो का, नाही आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करतो, ॲल्युमिनियमचा यूज करतो. त्याच्यामुळे 60व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, ॲल्युमिनियमचा तिथं आपण वापर करतो. आता स्टील असेल किंवा टायटॅनियम किंवा तांबा असेल तर ते विमान आणि ऑटोमोबाईलसाठी ते शिफारस केली जात नाही, ह्या तिन्ही उरलेल्या ह्याची. ठीक आहे, तर कशाची केली जाते, लाईट ॲल्युमिनियम म्हणजेच हलक्या ॲल्युमिनियमची शिफारस केली जाते. ह्यालाच दुसरं नाव काय दिलं आहे, तर ह्याला ठीक आहे, ड्युरॅल्युमिन असं पण म्हटलं जातं. हलका ॲल्युमिनियम म्हणजेच ड्युरॅल्युमिन, हे नाव लक्षात ठेवा, पुढच्या वेळेस कदाचित प्रश्न ह्याच्यावर सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, तर हलका ॲल्युमिनियम म्हणजे काय, तर ऑब्वियसली आपला जो आता ॲल्युमिनियम असतो तो बाकीच्यांपेक्षा जड आहे अशातला भाग नाही, किंवा मग जे रेग्युलर असतं ते ॲल्युमिनियम आणि हलका ॲल्युमिनियम ह्याच्यामध्ये काय फरक आहे, तर हे रेग्युलर जे असतं ते 100% असतं. बट ह्या ॲल्युमिनियममध्ये काय केलं जातं, हलक्या ॲल्युमिनियममध्ये ॲल्युमिनियमचं जे प्रमाण असतं तर ते किती असतं, 93% असतं. ठीक आहे, 93%. त्याच्यानंतर कॉपर पण यूज केला जातो ह्याच्यात, जे की 3% त्याचं प्रमाण असतं कॉपरचं. ठीक आहे, आणि मॅग्नेशियम आणि मॅंगनीज हे दोन पण हे यूज केले जातात, ज्यांचं प्रमाण 2% असतं. ठीक आहे, त्याच्यामुळं मॅग्नेशियम 2% आणि मॅंगनीज 2%. ठीक आहे, त्याच्यामुळं ह्या 93 आणि 3 96, 96 आणि 4 100 अशा प्रकारचा जो ड्युरॅल्युमिन म्हणजेच हलका ॲल्युमिनियम केला जातो तो ह्याच्यामध्ये यूज केला जातो. कशामध्ये, विमानाचं पाता असेल किंवा गाड्यांच्या बॉडी पॅनल जे असतील त्याच्यासाठी आपण त्याचा वापर करतो. ठीक आहे, त्याच्यामुळे हे आपल्याकडे माहिती असणं गरजेचं आहे.
अशा प्रकारे 60व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊया. पुढे प्रश्न क्रमांक 61. खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड ह्यामध्ये अभिक्रिया होऊन दुहार तयार होतो. दुहार म्हणजे काय? स्मॉग तयार होतो. ह्याच अनोन्य क्रियेत टिंबटिंब हे दुय्यम उत्पाद असतात. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की प्रदूषण ज्यावेळेस होतं तर प्रदूषणाचे काय असतात? 2 हे असतात, घटक असतात. त्याला आपण काय म्हणतो? प्रायमरी किंवा प्राथमिक प्रदूषक असं पण म्हणतो आणि दुसरे दुय्यम. आता ह्या दोन्हीत फरक काय? प्राथमिकमध्ये काय असतं की ते थेट वातावरणात उत्सर्जित होतात. म्हणजे आता सपोज की एखाद्या ठिकाणी आपण आग पेटवली असेल तर त्याचा धूर काय होतो? डायरेक्ट ह्याच्यामध्ये जातो, हवेमध्ये जातो, बरोबर आहे. तर मग ते काय होतं? थेट वातावरणात हे होतात आणि ते हानिकारक स्वरूपात म्हणजे ॲज इट इज ते हानिकारकच असतात आणि ते डायरेक्ट वातावरणात हे होतात, उत्सर्जित होतात. मग त्याच्यामध्ये काय काय येतं? कार्बन मोनॉक्साईड येतं, जे की आपल्या गाड्यांच्या ह्याच्यामधून येतं, सायलेन्सरमधून तो वायू येतो. त्यानंतर नायट्रोजन ऑक्साईड असतं, सल्फर ऑक्साईड असतं किंवा धूळ असते, राख असते. ह्या गोष्टी काय येतात? डायरेक्ट येतात आणि ह्याच्यामध्ये कशाची गरज नाही म्हणून त्या प्रायमरी असतात. ठीक आहे, म्हणजेच प्राथमिक असतात. आता दुय्यममध्ये काय होतं? ज्या ह्याच्यातून जे प्राथमिक जे हे प्रदूषक होते ते वातावरणात येतात आणि वातावरणातले जे इतर घटक असतात त्याच्यासोबत त्यांची केमिकल रिएक्शन होते, क्रिया होते आणि त्याच्यामधून अजून घातक पदार्थ तयार होतात, ते असतात दुय्यम. बरोबर. म्हणजे ह्याच्यात काय असतं? प्रायमरी प्लस इतर, म्हणजे प्राथमिक आणि इतर ह्या दोघांची जी रिॲक्शन होते त्याच्यातून दुय्यम घटक होतात. म्हणजे जसं की आता जर वातावरणात हे असेल, काय म्हणतात त्याला, आपण हे राख म्हणू शकतो किंवा मग आपण धूर म्हणू शकतो. तर तो जर ह्याच्यासोबत जे हे असतात, स्मॉग असतो, सॉरी फॉग जो असतो, तर त्याच्याबरोबर जर ह्याची रिॲक्शन झाली तर फॉग आणि हे धूर ह्यांचा मिळून काय होतो? स्मॉग तयार होतो. ठीक. किंवा मग काय होतं? सल्फ्युरिक ॲसिड पण आपण असं म्हणू शकतो की ज्याच्यासोबत हे रिॲक्शन होते आणि नंतर ते तयार होतात. मग ह्याच्यात काय काय येतं? अजून कुठले पदार्थ येतात? तर त्याच्यामध्ये ओझोन येतं, अल्डिहाईड येतं, कीटोन येतं आणि पॅरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट हे पण पदार्थ त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे 61चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. कारण हे 4ही घटक आहेत ना ते दुय्यम ह्याच्यामध्ये येतात आणि ज्याच्या थ्रू स्मॉग तयार होतो. ठीक आहे. म्हणजे जे फॉग असतं, म्हणजे जे आपलं धुकं असतं त्याच्यासोबत ते रिॲक्शन करतात आणि स्मॉग तयार करतात. त्याच्यामुळे 61चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊया. पुढे प्रश्न क्रमांक 62. अमिबा हा प्रोटोझोन प्राणी आहे कारण, आणि खाली आपल्याला 4 विधानं दिलेली. आता त्याच्यातलं विधान अ काय सांगतं? एक पेशीय प्राणी ज्यामध्ये उती आणि अवयव नाहीत. बरोबर. ही प्रोटोझोआसाठी अट आहे. आणि अमिबा पण काय त्यामध्येच येतो. अमिबा काय एक पेशी आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये उती आहे का? नाही आहे. अवयव नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे अ जे विधान आहे ते काय आहे? बरोबर आहे. विधान ब काय सांगतं? सर्व प्राण्यांमध्ये प्राचीन आणि सामान्य प्राणी आहे. बरोबर आहे. प्राचीन प्राणी म्हणून आपल्याला अमिबा माहिती आहे आणि तो सामान्य, म्हणजे त्याची डायग्राम तर आपली सगळ्यात सोपी डायग्राम अशी समजली जाते. ठीक आहे. त्यानंतर क जे विधान आहे ते छद्मपदाचा वापर हालचालीसाठी करतो. हेही विधान काय? बरोबर आहे. अमिबाला जर हालचाल करायची असेल तर तो छद्मपदाचा वापर करतो. आणि विधान ड जे दिले ते अंगावर छिद्रे असलेला प्राणी. तर अमिबाच्या अंगावर छिद्र असतात का? नाही आहे. त्याच्यामुळं ड हे विधान काय? चुकीचं आहे. त्याच्यामुळे काय प्रश्न विचारला खाली कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहेत असं विचारलं आहे, जे की अ ब क हे विधाने बरोबर आहेत आणि ड चुकीचं आहे. त्याच्यामुळे इथं पर्याय क्रमांक 3 हे ह्याचं 62व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढे प्रश्न क्रमांक 63. खालीलपैकी कोणती जोडी किंवा जोड्या वन्य प्राण्यांची नावे आणि वैज्ञानिक नावे या संदर्भात बरोबर जुळलेली आहेत. ठीक आहे. आता इथे एका बाजूला काय दिलं आहे आपल्याला? वन्य प्राण्यांची जी नावं जे की आपण रोज ह्याच्यामध्ये यूज करतो ती नावं दिलेली आहेत, जसं की आशियाई सिंह असेल, पट्टेरी वाघ वगैरे. आणि त्याची वैज्ञानिक नावं म्हणजे जी सायंटिफिकली वेगळे नेम असतात त्याला ती नावं दिलेली आहेत. आता ह्याच्यामध्ये काय असं हे नाही आहे. आता ज्यांना पाठ आहे त्यांना ठीक आहे, बट असं हे पाठ करण्याचा विषयच नाही आहे की प्रत्येक प्राणी घ्यायचं आणि त्याचं नाव, असे किती प्राणी आहेत, किती पक्षी आहेत आणि त्याच्या प्रत्येकाची नावं आपण नाही हे करू शकत. ठीक आहे. आता त्याच्यामुळं शक्यतो अशा प्रश्नामध्ये काय करायचं? नाकारण्याचा अधिकार कमी वेळा घ्यायचा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं. ठीक आहे. त्याच्यामुळे 63व्या प्रश्नाचं उत्तर नाकारायचं नाही. त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व बरोबर घेऊन जायचं आणि जे की 63व्या प्रश्नाचं उत्तर पण हेच आहे, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण पाहूया. अमध्ये काय दिलं? आशियाई सिंह. आशियाई सिंहाचं जे हे आहे वैज्ञानिक नाव आहे ते काय? पॅन्थेरा लिओपर्सिका. ठीक आहे. त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे. त्यानंतर ब काय दिले? पट्टेरी वाघ, त्याला काय म्हटलं जातं? पॅन्थेरा टायग्रिस, हे पण बरोबर आहे. त्यानंतर भारतीय गेंडा, त्याला काय म्हटलं जातं? रायनोसिरस युनिकॉर्निस. आणि थामिन हरिणला काय म्हटलं जातं? वैज्ञानिक नाव त्याचं काय? सर्वस इल्दी. त्याच्यामुळे हे अ ब क ड हे 4ही काय आहेत? बरोबर आहेत. आणि 63व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढे जाऊया.
पुढे प्रश्न क्रमांक 64. खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहाने किंवा समूहाने प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केला? आणि खाली आपल्याला 4 पर्याय दिले आहेत. आता आपल्याला हे माहिती आहे की प्राण्याची जीवसृष्टीची जी सुरुवात झाली ती असं समजलं जातं की पाण्यामध्ये झाली, बरोबर आहे. ठीक आहे. आता इथं आपण असं समजू की हे पाणी आहे, हे पाणी, ठीक आहे, आणि हे जमीन आहे, बरोबर. तर आता जर पाण्यामध्ये जर सुरुवात झालेली असेल तर मग डायरेक्ट जमिनीवर पण सुरुवात होईल का, किंवा एक साथच दोन्हीकडे होईल का? नाही. त्याच्यामुळं आधी पाण्यात झाली, नंतर काही जीव असे असतील जे पाण्यात असतील किंवा पाण्यातच राहू शकतात, ज्याला आपण काय म्हणतो जलचर म्हणू शकतो. काही असतात जे जमिनीवर राहू शकतात, ज्याला आपण भूचर म्हणतो, आणि काही असतात जे दोन्हीकडे राहू शकतात, ज्याला आपण उभयचर म्हणतो. मग त्याच्यामुळे पहिल्यांदा कोण आले असतील? जलचर आले असतील, ऑब्व्हियसली पाण्यात सुरुवात झाली म्हणल्यावर. आणि मग जमिनीवर डायरेक्ट येतील का? नाही. तर मग काय असतील? उभयचर असतील, जे पाण्यात पण राहू शकत असतील आणि जे जमिनीवर पण राहू शकत असतील. त्याच्यामुळं ह्याचं जे चान्सेस आहे ते उभयचर असण्याचे जे जास्त आहेत, त्याच्यामुळे हे बरोबर घ्यायचं. आता सरपटणारे प्राणी डायरेक्ट येतील का जमिनीवरच? पाण्यातून डायरेक्ट जमिनीवर ते पण सरपटणारे? नाही. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. सस्तन प्राण्याचा तर विषय नाही, ते तर सगळ्यात विकसित आहेत, ठीक आहे. आणि पक्षी किंवा उडणारे प्राणी असं म्हटलं जातं, त्याला एव्ज असं पण हा शब्द आहे. तर मग आधी जमिनीवर येतील का आधी आकाशातले येतील प्राणी? ऑब्व्हियसली आधी हे येतील, जमिनीवर येतील, पाण्यातून जमिनीवर मग आकाशात येतील ना. त्याच्यामुळे ड पण चुकीचं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फक्त ब हे विधान बरोबर आहे. त्याच्यामुळे 64व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे फक्त ब, म्हणजेच पर्याय क्रमांक 4, फक्त ब हे ह्याचं 64व्याचं आन्सर आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 65. ठीक आहे. आता 65वा प्रश्न काय? वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धत कोणी शोधून काढली? इथं काय विचारलेलं आहे? नैसर्गिक वर्गीकरण पद्धत. ठीक आहे. आता नैसर्गिक वर्गीकरण हे कोणी काढलं होतं? तर बेंथम व हुकर यांनी काढलं होतं. ठीक आहे. बेंथम आणि हुकर. आता बेंथम आणि हुकरने काय केलं होतं? त्यांचा ग्रंथ लिहिला होता जेनेरा प्लॅन्टारम. नाव काय त्यांच्या ग्रंथाचं? जेनेरा प्लॅन्टारम. ठीक आहे. हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता आणि ह्या ग्रंथामध्ये त्यांनी नैसर्गिक वर्गीकरणाची पद्धत शोधून काढली होती. ठीक आहे. त्याच्यामुळे 65चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. आता इथं दुसरं एक नाव आहे कार्लस लिनियस. ह्यांनी पण वनस्पतीच्या वर्गीकरणाची पद्धत ही केली होती, शोधून काढली होती, पण ती नैसर्गिक होती का? नैसर्गिक नव्हती. तर ती कुठली होती? कृत्रिम होती, ज्याला काय म्हटलं जातं? द्विनाम पद्धती असं पण म्हटलं जातं कार्लस लिनियसची. ठीक आहे. तर ती कुठली? कृत्रिम पद्धत आहे. त्याच्यामुळं हे तिसरा जो पर्याय तो चुकीचा आहे. आता थिओफ्रास्टस कोण आहेत? तर त्यांना काय म्हटलं जातं? वनस्पतीशास्त्राचे जनक, म्हणजेच बॉटनीचा फादर ऑफ बॉटनी असं म्हटलं जातं थिओफ्रास्टसला. आणि जे इथे दिलेले आहेत GM स्मिथ हे काय आहेत? शैवाल शास्त्रज्ञ. ठीक आहे. हे शैवालाच्या रिलेटेड ह्यांचं कार्य आहे. त्याच्यामुळे हे पण आपल्या नोट्समध्ये असू द्या की नेक्स्ट टाइम जर क्वेश्चन आला तर आपल्याला हे माहिती पाहिजे की GM स्मिथ यांचं कार्य कशाशी रिलेटेड आहे? शैवाल याच्याशी रिलेटेड आहे. 65चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 66. खालीलपैकी कोणता कारक जीव गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत आहे? आता तांबेरा म्हणजे काय? आपल्या गावाकडे त्याला तांबूरा पण म्हटलं जातं, म्हणजेच रस्ट. ठीक आहे. रस्टला हे म्हटलं जातं. ठीक आहे. तर रस्ट हा जो रोग आहे तर तो कुठल्या ह्याचा, म्हणजे तो बुरशीजन्य रोग आपण त्याला असं कन्सिडर करू शकतो. तर तो कुठल्या ह्याच्यातील वंशातील आहे? तर तो पक्सिनिया. ठीक आहे. ह्या वंशातील रोग आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं गव्हावरच्या जो तांबोरा रोगासाठी जो कारणीभूत घटक आहे तर तो पण हाच आहे, पक्सिनिया ग्रामिनी ट्रेटिका आहे. त्याच्यामुळं 66चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. ह्याच्यामुळे काय होतं? गव्हावर तांबोरा रोग येतो. ठीक आहे. आता पुढे काय दिलं आहे? दुसरा ऑप्शन झॅन्थोमोनास सिट्राय. आता सिट्राय नावातच आहे, सिट्राय म्हणजे हे कशाशी रिलेटेड आहे? सिट्रस. ठीक आहे. सिट्रस म्हणजे काय? जे लिंबूवर्गीय हे असतात फळं असतात तर त्याच्याशी रिलेटेड हा रोगकारक घटक आहे. ठीक आहे. म्हणजे सिट्रस जे हे असतात, म्हणजे लिंबू असेल किंवा संत्री असेल किंवा मोसंबी असेल ह्यासारख्या पदार्थावर जे रोग होतात तर त्यासाठी हा कारणीभूत घटक आहे. कुठला? झॅन्थोमोनास सिट्राय. त्यानंतर तिसरा जो आहे पक्सिनिया पर्पुरिया. आता पक्सिनिया म्हटल्यावर हे काय? अगेन सेम, इथं पक्सिनिया म्हणजे हे कशाशी रिलेटेड असणार? रस्ट किंवा तांबोरा किंवा बुरशीजन्य, बरोबर. तर हे पक्सिनिया पर्पुरिया जो आहे तर तो कशाशी रिलेटेड आहे? तर तो ज्वारीशी रिलेटेड हा रोग हे करतो. ज्वारी आणि सोरगमवर रोग ह्याचा कारक आहे हा. आणि चौथा जो दिला आहे प्लाझ्मोपोरा व्हिटिकोल तर तो कशाशी आहे? तर तो द्राक्षांशी रिलेटेड आहे. ठीक आहे. द्राक्षांवर हा रोग पसरवतो, ज्याचं नाव आहे डाउनी मिल्ड्यू. ठीक आहे. म्हणजे रोग पण कुठला होतो ह्याच्यामुळे? डाउनी
मिल्ड्यू, ठीक आहे. डाउनी मिल्ड्यू हा रोग ह्याच्यामुळे कशामुळे होतो, प्लाझ्मोपोरा फिटिकोल ह्याच्यामुळे, ठीक आहे. हे आपल्या नोट्समध्ये असू द्या, कारण हे नेक्स्ट टाईम पण परीक्षेसाठी उपयुक्त आहे, कारण बऱ्यापैकी ह्याच्यावरतूनच प्रश्न आयोग काय करतो, जनरेट करतो पुढच्या वर्षी, ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 67. शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये पाझरते. आता इथे काय विचारले, भूजल कोणत्या घटकामध्ये पाझरते असं विचारले, बरोबर आहे. आता मग कालवे आणि टाकी हे काय नॅचरल आहेत का पाझरायला, त्याच्यामध्ये नाही आहे. हे आपण मॅनमेड आहेत. कॅनलला रादर आपण कॅनलला तर लाईनिंग करतो, म्हणजे प्लास्टर करतो खाली, की ह्याच्यातून पाणी झिरपू नये किंवा पर्क्युलेट होऊ नये म्हणून, बरोबर आहे. त्याच्यामुळे कालवे आणि टाकी हे दोन ऑप्शन तर इथंच एलिमिनेट होतील, कारण त्याच्यात पाझरायचं काही हेच नाही येत, बरोबर आहे. आता दुसरे काय दोन पर्याय आहेत, तलाव आणि विहीर. आता तलाव आणि विहीरमध्ये सगळ्यात खोल काय असतं, विहीर असते, बरोबर आहे. आणि रादर ह्यांचं जे हे म्हणजे त्यांचं कन्स्ट्रक्शन जे आहे, तर विहिरीचं कशासाठी केलं जातं, भूजल काढण्यासाठी केलं जातं. आणि तलाव जे आहेत तर ते जनरली जे पावसाचं पाणी ते साठवण्यासाठी, किंवा मग एखाद्या ह्याच्यातून आणलेलं पाणी नदीचं एक्सेसिव्ह वॉटर, तर त्याला स्टोअर करण्यासाठी म्हणून तलावाचा वापर केला जातो, बरोबर आहे. आणि भूजल काढून घेण्यासाठी कशाचा केला जातो, विहिरीचा वापर केला जातो, ठीक आहे. त्यामुळे 67चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, ठीक आहे. विहिरीचा वापर केला जातो. आता ह्याच्यामध्ये आपण खाली जरी बघितलं तर कालवेला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, कॅनल्स, ठीक आहे. तलावाला पॉन्ड्स, टाकीला टँक्स हे दिलेलं आहे. पण इथं विहिरीला नुसतं वेल्स दिलं असतं तरी पण चाललं असतं, बट इथे त्यांनी हिंट दिलेले आपल्याला, काय दिले, सिंकिंग वेल्स, ठीक आहे. त्याच्यामुळे 67चा पर्याय 2 आहे. ह्याच्यावरून पण आपल्याला इथं पण आयोगाने हिंट दिलेली, सिंकिंग वेल्स, ठीक आहे. त्याच्यामुळं आपण ज्यावेळेस प्रश्न वाचतो त्यावेळेस आपलं लक्ष असणं गरजेचं आहे, मराठी आणि इंग्लिश दोन्हीकडे, ठीक आहे. पुढे जाऊया. पुढे प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते, ठीक आहे, म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल. तर आपल्याला माहिती आहे जेवढी डेन्सिटी जास्त तेवढं ते काय असतं, कोलेस्ट्रॉल चांगलं असतं, ठीक आहे. ज्याला हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन असं पण म्हटलं जातं, म्हणजे त्याला शॉर्टमध्ये काय म्हटलं जातं, HDL. त्याच्यामुळं जे हेल्थसाठी चांगलं आहे तर ते कुठलं असणार, HDL. त्याच्यामुळं 68चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. आता हे जर HDL म्हणजे हाय डेन्सिटी जर आपल्या लिपोप्रोटीनचं जर कोलेस्ट्रॉल कमी असेल तर काय होतो, अटॅकचा धोका वाढतो, बरोबर. आता हाय डेन्सिटी जर चांगला असेल तर लो डेन्सिटी काय असेल, वाईट असेल. त्याच्यामुळे ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट काय, LDL. HDLचे एक्झॅक्ट अपोजिट LDL म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. त्याच्यामुळे हे काय सर्वात जास्त धोकादायक. हे जर जास्त असेल तर ह्याचा हार्ट अटॅकचा धोका काय करतो, वाढतो, ठीक आहे. आता LDL काय करतं, तर रक्तामध्ये मेद जमा करतं. त्याच्यामुळे हे काय होतं, माणसासाठी ते काय धोकादायक आहे. आता LDL आणि VLDL हे दोन ऑप्शन तर काय कामाचेच नाही, ठीक आहे. आता आपल्याला हे पण माहिती पाहिजे की कोलेस्ट्रॉल कोण तयार करतं आपल्या शरीरामध्ये, तर ते यकृत तयार करतं, म्हणजेच लिव्हर, ठीक आहे. लिव्हर तयार करतं कोलेस्ट्रॉल, बरोबर. 68व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढे जाऊया. पुढे प्रश्न क्रमांक 69. जेव्हा किडनी म्हणजेच मूत्रपिंड ट्युब्युलर पुनर्शोषण अयशस्वी होते तेव्हा भरपूर लघवी होते. या रोगाला म्हणजेच चयापचयाच्या विकाराला काय म्हणतात, ठीक आहे. आता काय होतं, जे डायबिटीजचे पेशंट आहेत तर त्यांना काय होतं की भरपूर त्यांच्या हे होतं, लघवी भरपूर होते त्यांच्याकडून. तर त्यांना ह्याला काय म्हटलं जातं, तर मधुमेह म्हणजेच डायबिटीज इन्सिपिडस, ठीक आहे. त्याच्यामुळे 69 प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, मधुमेह इन्सिपिडस. आता इन्सिपिडस ह्या नावातच आहे इन्सिपिडचा अर्थ काय होतो, तर रंगहीन किंवा गंधहीन, ठीक आहे. म्हणजे रंगहीन आहे गंधहीन आहे. आता काय होतं, हे वेसोप्रोसिनची कमतरता शरीरामध्ये होते इन्सिपिडसच्या पेशंटमध्ये. डायबिटीज इन्सिपिडसचे जे पेशंट आहेत त्याच्यामध्ये काय असतं, वेसोप्रोसिनची कमतरता असते. त्याच्यामुळं काय होतं की जे रंगहीन आणि गंधहीन पाणी म्हणजे लघवीद्वारे काय होतं ते भरपूर निघून जातं, ठीक आहे. तर ह्याची लक्षणं काय आहेत, तर 3P ह्याची लक्षणं आहेत, ठीक आहे. ह्याचे कुठले लक्षणं आहेत, 3P, ठीक आहे. आता हे 3P म्हणजे काय, तर पॉलियुरिया. ह्याच्यामध्ये काय होतं, भरपूर प्रमाणात लघवी होते, ठीक आहे. जे पाणी शरीरातलं ते भरपूर प्रमाणात निघून जातं. त्यानंतर दुसरे जे लक्षण आहे ते आहे पॉलिडिप्सिया, ठीक आहे. आता जर पाणी निघून गेलं तर मग काय होईल, तहान लागेल. त्याच्यामुळे इथं काय होतं, पॉलिडिप्सिया म्हणजे काय, भरपूर प्रमाणात तहान लागते, भरपूर ते पाणी पितात, इंटेक पण भरपूर करावं लागतं कारण सगळं निघूनच जातं. आणि तिसरं काय, पॉलिफिजिया, म्हणजे काय, भूक जास्त प्रमाणात लागते,
ठीक आहे. त्याच्यामुळं हे 3 लक्षणं कशाची आहेत, मधुमेह इन्सिपिडसचे. आता दुसरा जो पहिला जो इथे ह्यांनी पर्याय दिला आहे मधुमेह मेलिटस. तर मधुमेह मेलिटस काय होतं, रक्तात जास्त प्रमाणात जर ग्लुकोज वाढलं तर त्याच्यामुळे काय होतं, डायबिटीज मेलिटस हे होतं. काय होतं, ग्लुकोजचं प्रमाण वाढल्यामुळे. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्याचा आणि ह्याचा काय म्हणतात युरिनल ह्याचा काही हे नाही, संबंध डायरेक्ट नाही. ठीक आहे. आता मधुमेहाचे काय असतात, 2 प्रकार असतात. एक असतो डायबिटीज 1 आणि डायबिटीज 2. ठीक आहे. म्हणजे मधुमेह 1 आणि मधुमेह 2 म्हणजे डायबिटीज 1 आणि डायबिटीज 2. तर डायबिटीज 1 कशामुळे होतं तर स्वादुपिंडामध्ये जर पुरेसे प्रमाणात इन्सुलिन तयार होत नसेल तर काय होतं, डायबिटीज 1 होतो. आणि तेच जर जे इन्सुलिन आहे ते जर प्रतिकार करत असेल, तर इन्सुलिनला जर प्रतिकार होत असेल तर ते काय असतो, डायबिटीज 2. ठीक आहे. म्हणजे इन्सुलिन तयार होत नसेल तर डायबिटीज 1 आणि जर त्याला प्रतिकार केला जात असेल तर डायबिटीज 2. असे 2 प्रकार आहेत मधुमेहाचे. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. 69चं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 70. खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते, म्हणजे कोणती जी लस आहे ती तोंडावाटे दिली जाते. आता आपल्याला माहिती आहे आपण लहान असताना पोलिओची लस सगळ्यांनी घेतली, म्हणजे जे 90चे स्टुडंट आहेत त्यांना तर हे माहितीच असणार आहे, 2 बूंद जिंदगी की. ठीक आहे. तर ती कुठली लस होती, तर ती होती सबीनची लस किंवा सेबिनची लस असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग 70व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. आता सेबिनची लस का म्हटलं जातं त्याला, तर डॉक्टर अल्बर्ट सेबिन नावाचे जे सायंटिस्ट होते तर त्यांनी काय केलं होतं, ह्या लसीचा हे शोध लावला होता, म्हणजे ही लस विकसित केली होती कोणी, डॉक्टर अल्बर्ट सेबिन यांनी. तर ही लस आहे ना, ह्या लसला दुसरं काय नाव आहे, OPV म्हणजे काय, ओरल पोलिओ वॅक्सिन. ठीक आहे. ओरल पोलिओ वॅक्सिन हे ह्यांनी हे केली होती, लस शोधून काढली होती. आता जशी ओरल होती तशीच इंजेक्टेबल पण होती. ठीक आहे. तर त्याचं जे नाव होतं ते काय होतं, IPV. ठीक आहे. म्हणजे काय, इनॲक्टिवेटेड पोलिओ वॅक्सिन. ठीक आहे. इनॲक्टिवेटेड पोलिओ वॅक्सिन म्हणजे IPV. आणि ह्याचा जो शोध होता तो कोण लावला होता, तर तो डॉक्टर जॉनस साल्क यांनी लावला होता. बरोबर, जॉनस साल्क. ठीक आहे. जॉनस साल्क यांनी कुठली केली होती, इनॲक्टिवेटेड पोलिओ वॅक्सिन, जी की इंजेक्ट केली जात होती. आणि सेबिनने कुठली होती लस दिली होती, ती ओरल दिली जात होती. आपल्याला जे भारतात यूज केली गेली मोठ्या प्रमाणावरती कुठली होती, सेबिनची लस. आणि WHO ने ह्या दोन्ही पण रिकमेंड केलेले होते, बट सेबिनची लस आपण यूज केली होती भारतामध्ये. ठीक आहे. त्यामुळे 70व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे 2021चा पेपर होता तर त्याच्यामध्ये जे सायन्सचे प्रश्न होते ते आपण इथं पाहिले. आता आपण पाहूयात 2022चे. ठीक आहे. तर 2022 ह्याचे जे प्रश्न आहेत, ह्या वर्षी जे प्रश्न विचारले गेले सायन्सचे, तर ते प्रश्न क्रमांक 71 पासून सुरू होतात. ठीक आहे. तर आता आपण इथं पाहूया प्रश्न क्रमांक 71 2022ला विचारला गेलेला सायन्सचा पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 71 काय सांगतो, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्णिक प्रवाहकता सर्वात जास्त असते. औष्णिक प्रवाहकता ह्यालाच काय म्हटलं जातं, थर्मल कंडक्टिव्हिटी. ठीक आहे. तर औष्णिक प्रवाहकता म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी ही कशामध्ये मोजली जाते, तर वॅट पर मीटर केल्विन. ठीक आहे. म्हणजे W/MK म्हणजे वॅट पर मीटर केल्विन ह्याच्यामध्ये मोजली जाते. आता सिंपल गोष्ट आहे हे. आता जर इथं पहिला जो ऑप्शन दिला आहे तो लाकूड आहे. ठीक आहे. आता आपण लेटेस्ट आहे की हे लाकूड आहे आणि ह्या ठिकाणी जर आपण त्याला गरम केलेलं असेल तर आणि आपण जर इथं टच केलं तर हे इथल्या ह्याच्यामुळे लाकूड आपल्याला इथं गरम लागतं का, नाही आहे. त्याच्यामुळे ह्याची जी हे असेल औष्णिक प्रवाहकता ती सर्वात जास्त असेल का, नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे हा पर्याय इथंच इलिमिनेट होईल. त्यानंतर काचेत पण असं सेम, काच जर एखाद्या बाजूला तापवली तर दुसऱ्या बाजूला आपल्याला ती गरम लागते का, नाही. त्याच्यामुळे इथं हा पण पर्याय इथंच कट होईल. आता ॲल्युमिनियम आणि चांदी ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला जर तापवलं तर बऱ्यापैकी इकडं हे होईल, जाणवेल किंवा हे गरम झालेलं आहे. पण ह्या दोन्हीमध्ये सगळ्यात जास्त काय तर ते आहे चांदी, कारण सगळ्यात जास्त ह्याचा उष्णतेचा सुवाहक कोण आहे, ॲल्युमिनियम पण आहे आणि चांदी पण आहे, पण सगळ्यात जास्त कोण आहे तर चांदी. ठीक आहे. आता हे सगळ्यात जास्त कशी मोजली जाते, तर ते मगाशी सांगितलेलं एकक वॅट पर मीटर केल्विन हे एककात मोजली जाते. ठीक आहे. तर मग ॲल्युमिनियम जो आहे तर त्याची जर आपण हे मोजली तर ती किती येते, ॲल्युमिनियमची औष्णिक प्रवाहकता 209 वॅट पर मीटर केल्विन. ठीक आहे. 209 वॅट पर मीटर केल्विन एवढी त्याची काय आहे कंडक्टिव्हिटी आहे. ग्लासची किती आहे, तीच 0.8 वॅट पर मीटर केल्विन. बरोबर आहे. त्याच्यामुळे हे 0.8 आहे, म्हणजे खूपच कमी आहे. 209 ही जास्त आहे. आणि तेच चांदीची किती, 430 वॅट पर मीटर केल्विन, म्हणजे चांदीची ह्याच्यात सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे. 209.8 आणि 430. बरोबर. आता अशीच जर बघायला गेलं आपण डायमंड म्हणजेच काय
हिरा, तर डायमंडची किती येते 2200 वॅट पर मीटर केल्विन. त्याच्यामुळे हिऱ्याची जी हे आहे औष्णिक प्रवाहकता किंवा थर्मल कंडक्टिव्हिटी ही सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे प्रश्न क्रमांक 72. पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला टिंबटिंब असे म्हणतात. आता जो आपल्या डोळ्याचा जो भाग आहे की ज्याच्याद्वारे प्रकाश एंटर करतो तर त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला कॉर्निया असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्याच्यामुळे 72चं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. आता कॉर्निया हा काय आपला फ्रंट मोस्ट ट्रान्सपरंट कवरिंग हे आहे आपल्या डोळ्याचं. ठीक आहे, म्हणजे जे की आपला असा डोळा जो असतो तर त्याच्यातलं जे पहिलं कवरिंग आहे तर ते कशाचं असतं, कॉर्नियाचं असतं. आणि त्याच्या थ्रूच काय केलं जातं, प्रकाश काय करतो, एंट्री करतो, प्रवेश करतो. ठीक आहे, त्याच्यामुळे 72चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. आता इथं पहिला जो ऑप्शन दिला आहे तो आहे आयरिस किंवा इरिस असं पण म्हटलं जातं. तर इरिस म्हणजे काय असतं, तर ते डायफ्रॅम बिटवीन कॉर्निया आणि लेन्स. ठीक आहे, जे कॉर्निया असतो आणि जे आपले लेन्स असतात ह्याच्यामधला जो डायफ्रॅम असतो तर तो काय असतो, इरिस असतो किंवा आयरिस असतो. ठीक आहे, तर ते काय करतं, बाहुली जी असते आपल्या डोळ्याची बाहुली तर त्याच्या आकारावर नियंत्रण ठेवते. म्हणजे जर आपल्याला जर दूरचं दिसत नसेल, आता सपोज इथलं जर आपल्याला जास्त जर लांबचं दिसत नसेल तर आपल्या डोळ्याची बाहुली काय होते, आकुंचन होते, म्हणजे कमी होते, बारीक होते. का तर आपण आपला फोर्स लावतो आणि हे बघण्याचा प्रयत्न करतो डोळ्याने. ठीक आहे, तर त्याच्यामुळे बाहुलीचा आकार कमी जास्त होत राहतो. तर ते कशामुळे होतं, इरिसमुळे होतं. ठीक आहे, त्याच्यावर नियंत्रण होत असतं आयरिस किंवा इरिस असतं. ठीक आहे, त्यानंतर दुसरा जो ऑप्शन दिला आहे तर तो आहे प्युपिल. ठीक आहे, तर प्युपिल काय असतं, एक होल असतं की ते काय करतं, जे लाईट एंटर होते डोळ्यामध्ये, जो प्रकाश एंटर होतो आहे तर त्याचे किती अमाऊंटमध्ये जो प्रकाश एंटर होऊ द्यायचा आणि किती नाही तर ते काय करतं, कंट्रोल करतं. कोण करतं, तर ते प्युपिल करतं. ठीक आहे, आणि तिसरा जो पर्याय दिला तो आहे रेटिना. तर रेटिना काय असतं, तर इथं पडदा असतो ज्याच्यावर काय होतं, इमेज फॉर्म होतं. त्याच्यामुळे आपण जे डोळ्याने पाहतो ते आपल्याला कसं दिसतं, तर ते आपल्या रेटिनावर त्याची इमेज तयार झाल्यामुळं हे दिसतं. ठीक आहे, आणि जर त्याच्यासमोर होत असेल किंवा पाठीमागं होत असेल तर त्याच्यानुसार आपण मायोपिया, हायपरमेट्रोपिया आपल्याला माहिती आहे की ते त्याला आपण हे करून यूज करून बाकीचे ग्लासेस यूज करून आपण ते काढतो त्याचं हे. बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे 72चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 73. प्रतिध्वनी तरच ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यांच्यातील अंतर टिंबटिंब असेल तर. ठीक आहे, म्हणजे प्रतिध्वनी म्हणजे काय, हे इको म्हणू शकतो आपण त्याला. आता आपल्या कानामध्ये जर म्हणजे आता सपोज जर एखादं जर हे असेल, एखाद्या ठिकाणी ध्वनी निर्माण झाला तर तो आपल्या कानामध्ये किती वेळ राहतो, तर तो 0.1 सेकंद राहतो. ठीक आहे, 0.1 सेकंदासाठी तो काय ध्वनीवर राहतो, आपल्या कानामध्ये राहतो. ठीक आहे, आणि जर मग आपल्याला इको ऐकायचं असेल म्हणजे प्रतिध्वनी ऐकायचा असेल तर तो 0.1 सेकंदच्या नंतरच ऐकू यायला पाहिजे. बरोबर आहे, कारण 0.1पर्यंत जो ओरिजिनल साऊंड आहे तोच आपल्या कानात आहे. मग परत रिपीट जो आलेला साऊंड असेल तर तो आपल्याला कळणारच नाही जर 0.1च्या आधी आला तर. ठीक आहे, त्याच्यामुळे 0.1च्या ॲटलिस्ट 0.1च्या नंतर आपल्याला ऐकू यायला पाहिजे. पुढं कितीही चालेल पण 0.1च्या आत नको आहे. ठीक आहे, म्हणजे मिनिमम किती पाहिजे, 0.1 सेकंदच्या नंतर पाहिजे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, हवेतील ध्वनीचा वेग किती असतो आपल्याला माहिती आहे, 340 मीटर पर सेकंद असतो. बरोबर, म्हणजे एका सेकंदाला 340 मीटर ट्रॅव्हल करतो, इतका वेग असतो ध्वनीचा. ठीक आहे, त्याच्यामुळं 340 मीटर गुणिले 0.1 सेकंद, कारण 0.1 सेकंद ॲटलिस्ट हे मिनिमम पाहिजे, हे पण मिनिमम हे पण मिनिमम. ठीक आहे, त्यामुळे 340 गुणिले 0.1 जर केलं तर किती येतं, 34 मीटर येतं. म्हणजे ॲटलिस्ट 34 मीटर हे लागेल, त्याला अंतर लागेल. आता 34 मीटर जर अंतर लागेल, इको म्हणजे काय असतं, आपला आवाज जातो, त्याला धडकतो आणि परत रिटर्न येतो. बरोबर आहे, म्हणजे इथून आवाज जाणार, ह्याला धडकणार आणि परत रिटर्न येणार. त्याच्यामुळे जर हे टोटल जर त्याला ट्रॅव्हलिंग 34चं करावं लागत असेल तर मग मिनिमम अंतर किती पाहिजे, 34/2, म्हणजे जाताना 17 आणि येताना 17. बरोबर आहे, त्याच्यामुळं किमान 17 मीटर हे पाहिजे अंतर. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर चालेल, पण त्याच्यापेक्षा कमी असेल तर येईल का, म्हणजे 16 मीटर केलं तर येईल का, 16 आणि 16 32च होईल, नाही येणार. त्याच्यामुळं किमान 17 मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे, कारण आपल्या ध्वनीचा वेग आणि आपल्या कानात जे ध्वनी टिकतो त्याचा वेळ ह्याच्यातून आपण जर कॅल्क्युलेट केलं तर 73व्या प्रश्नाचं उत्तर आपण किती येतं, पर्याय क्रमांक 2 येतं, 17 मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त. ठीक आहे, त्याच्यामुळं 73व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 74. टिंबटिंबच्या अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग म्हणजेच काय, अँग्युलर मोमेंटम हा h/2π या परिमाणाचा अविभाज्य गुणक आहे. ठीक आहे,
आता अणूच्या, आता सिम्पल इथे दिलेले टिंबटिंबच्या अणूच्या मॉडेलमध्ये, ठीक आहे. आता जर इलेक्ट्रॉन, त्याचा कोनीय संवेग एवढं जर आपण किंवा h/2π इतक्या लांब जर आपण गेलो असेल तर त्याच्यामध्ये डाल्टन आणि रुदरफोर्ड हे येतील का? कारण डाल्टन आणि रुदरफोर्ड हे खूप अर्ली स्टेजमध्ये होते. डाल्टननं तर नुसतं सांगितलं होतं की बाबा असा हे असतो, ॲटम असतो, तो कट पण करता येत नाही, काहीच नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे एकदमच रफ थेरी जर आपण किंवा रादर थेरीची सुरुवात यांच्यापासून झाली होती. त्याच्यामुळे डाल्टन आणि रुदरफोर्ड इथंच इलिमिनेट होतील, कारण डाल्टननं फक्त ॲटमचा शोध लावला होता, ठीक आहे. त्याचा अणू, त्याचं मॉडेल, त्याचा इलेक्ट्रॉन इथपर्यंत डाल्टन पोचलाच नव्हता, ठीक आहे. आणि ते सेम रुदरफोर्डनं काय केलं होतं तर न्यूक्लियसचा शोध लावला होता. त्यामुळे रुदरफोर्ड पण एवढ्या लांबपर्यंत पोचला नव्हता. सगळ्यात जास्त जर प्रगत मॉडेल दिलं असेल तर ते कोणी दिलं होतं? बोहरनं दिलं होतं, ठीक आहे. त्यामुळे 74व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते हे पर्याय क्रमांक 3. बोहरनं काय सांगितलं होतं? MVR, बरोबर आहे, इथे दिलेलं MVR. MVR इज इक्वल टू N × h/2π, ठीक आहे. आता MVR म्हणजे काय? इथे दिलेलं आहे. M म्हणजे काय तर मास ऑफ द इलेक्ट्रॉन, ठीक आहे. V म्हणजे व्हेलोसिटी, R म्हणजे रेडियस, N म्हणजे मेन क्वांटम नंबर, आणि H म्हणजे काय दिलेलं आहे तर ते प्लँक्स कॉन्स्टंट आहे, H, ठीक आहे. H म्हणजे प्लँकचा कॉन्स्टंट आहे. त्याच्यामुळं जे हे हा जो फॉर्म्युला आहे तो कोणी दिला आहे? बोहरनं दिलेला आहे. त्याच्यामुळे 74चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि राहिला आपला चौथा ऑप्शन, तो म्हणजे फर्मी. तर फर्मीचं जे कार्य आहे तर ते कशाशी रिलेटेड आहे? अणुबॉम्ब असेल किंवा अणुभट्टी असेल, किंवा त्याच्याशी रिलेटेड जे फिजिकल हे असतं, म्हणजे फिजिक्सच्या रिलेटेड जे काही त्याचे हे आहेत तर त्याच्यामध्ये फर्मीचं योगदान जास्त आहे. म्हणजे अणुभट्टीमध्ये जे आपण ऊर्जा तयार करतो वगैरे, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण फर्मीच्या ह्याचा वापर करतो. पण हे जे हे दिलेलं आहे गुणक, तो फर्मीने दिलेला नाही. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे सुद्धा काय चुकीचं आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 75. खालीलपैकी चुकीचे विधान निवडा. आणि खाली आपल्याला 4 विधाने दिलेली आहेत. तर पहिलं विधान काय सांगतं? रेणूमधील बॉन्डिंग कक्षा ह्या अणुकक्षांच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होतात. अगदी बरोबर आहे पहिलं विधान. ह्याच्यामध्ये काही चुकी नाही. रेणूमधल्या जे बॉन्डिंग कक्षा असतात ते काय असतात? अणूच्या कक्षाच्या बेरजेनं हे होतात, प्रभावित होतात, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं जे विधान आहे तर काय? बॉन्डिंग रेणूकक्षेमध्ये 2 केंद्रकामधील भागात इलेक्ट्रॉन घनता फार कमी असते. आता इथं फार कमी असते असलेली, कमी असते का? नाही आहे, जास्त असते, ठीक आहे. त्याच्यामुळं सेकंड जे विधान आहे ते चुकीचं आहे. आणि इथं काय विचारलं? खालीपैकी चुकीचे विधान निवडा. तर त्याच्यामुळं सॉरी, हे पहिलं चुकीचं आहे, पहिलं बरोबर आहे विधान, त्याच्यामुळं ते नाही येणार. तर चुकीचे विधान निवडा असं सांगितलं, जे की हे दुसरं विधान चुकीचं आहे. त्याच्यामुळे 75चे जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, कारण हे विधान चुकीचं आहे, ठीक आहे. तिसरं विधान पाहूया. एकत्र येणाऱ्या अणुकक्षापेक्षा अँटी बॉडिंग रेणूकक्षेची ऊर्जा ही जास्त असते. ऑब्वियस आहे, हे पण विधान बरोबरच आहे. त्यांची ऊर्जा कायम जास्तच असते. आणि सिग्मा, पाय आणि डेल्टा इत्यादी चिन्हांनी अँटीबॉडिंग रेणूकक्षा दर्शवल्या जातात. तर हेही विधान बरोबर आहे. ह्या चिन्हांनी अँटीबॉडिंगच्या काय केल्या जातात? रेणूकक्षा दाखवतात, ठीक आहे. त्यामुळे चुकीचं विधान फक्त 2 नंबरचं आहे. 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 76, ठीक आहे. तर काय प्रश्न क्रमांक 76 काय सांगतो? जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाईंग जीवाणू कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात? आता इथं काय दिलेलं आहे? स्पष्ट शब्द दिलेला आहे, जैविक नायट्रोजन फिक्सेशन म्हणजेच काय? बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. आता बायोलॉजिकल ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर अमोनिया म्हणजेच काय? NH4, ठीक आहे, NH4+ ह्याचं काय केलं जातं? नायट्रेटमध्ये रूपांतर केलं जातं. नायट्रेट म्हणजे काय? NO3-, ठीक आहे. तर मग अमोनिया टू नायट्रेट इथं कितव्या ऑप्शनमध्ये दिसतं आपल्याला? तिसऱ्या ऑप्शनमध्ये, ठीक आहे, अमोनिया टू नायट्रेट, ठीक आहे. त्यामुळे NH4चं जर NO3- मध्ये जर रूपांतर केलं जात असेल तर त्याला काय म्हटलं जातं? जैविक म्हणजेच बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन असं म्हटलं जातं. त्याच्यामुळं 76वेचं जे बरोबर उत्तर असेल ते आहे पर्याय क्रमांक 3. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं? हे जे नायट्रोजन फिक्सेशन असतं तर ते प्लांटसाठी काय असतं? एकदम इझी असतं, ठीक आहे. आता ह्याला काय म्हटलं जातं? नायट्रोजन फिक्सेशन. आता ह्याच्या वरचा जो ऑप्शन दिसतोय NO3- टू NH4+, म्हणजे एक्झॅक्ट अपोजिट आहे तिसऱ्याच्या, ठीक आहे. तर त्याला काय म्हटलं जातं? नायट्रेट असिमिलेशन, म्हणजे विनायट्रीकरण मराठीत आपण त्याला म्हणू शकतो, ठीक आहे, विनायट्रीकरण. तर हे नायट्रेट असिमिलेशन असतं. त्याच्यामुळे हे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन असेल का? नाही आहे. त्याच्यामुळे पर्याय 1 हा काय चुकीचा राहील. इथं दुसरा जो पर्याय दिलेला आहे तर दुसऱ्या पर्यायामध्ये काय? हे नायट्रोजन फिक्सेशन आहे, बट हे कोण करतं? रायझोबियम करतो. रायझोबियमसारखे जे जीवाणू आहेत तर ते N2चं NH4+ मध्ये हे करतात, रूपांतरण करतात, ठीक आहे. हे पण नायट्रोजन फिक्सेशन आहे, पण हे बायोलॉजिकल किंवा जैविक नायट्रोजन फिक्सेशन नाही आहे, ठीक आहे. ते कोण करतं? रायझोबियम करतं, ठीक आहे. आणि हे जे आहे NO3 चे NO2 हे पण
नाही आहे, हा पण ऑप्शन चुकीचा आहे. कारण जे NO2- NO3- असेल, नायट्राईट टू नायट्रेट, तर ते नायट्रोबॅक्टर म्हणजे ॲझोटोबॅक्टर वगैरे असतं ना, तर त्यासारखे विषाणू करतात. ते कुठलं करतात? NO2- NO3-, ठीक आहे. ॲझोटोबॅक्टर वगैरे असतात तर ते हे करतात, ठीक आहे. आणि अमोनियाचं जर नायट्राईटमध्ये करायचं असेल तर ते नायट्रोसोमोनास ह्याच्यासारखे जीवाणू करतात, ठीक आहे. त्याच्यामुळे 76वेचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, अमोनिया टू नायट्राईट, ठीक आहे. नाही, अमोनिया टू नायट्रेट. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 77, खालील जोड्या जुळवा. एका बाजूला आपल्याला ह्याचे जे साप असतात, सर्प, त्यांचे आपल्याला वैज्ञानिक नावं दिलेली आहेत आणि त्याचे विषाचे किंवा त्याचे जे हे टॉक्सिक एलिमेंट आहेत त्याचे नाव आपल्याला दुसऱ्या बाजूला दिलेले आहेत, ठीक आहे. तर पहिलं जे आहे तर तो कुठला आहे? पायथन मोलुरस. ह्यालाच काय म्हटलं जातं? भारतीय अजगर असं पण म्हटलं जातं. पायथन मोलुरस. आता पायथन नावातच आहे मोलुरस. तर ते काय आहे? तर तो बिनविषारी साप आहे, ठीक आहे, किंवा बिनविषारी अजगर आहे असं म्हणू शकतो. त्याच्यामुळे याची जी जोडी ती लागेल पर्याय क्रमांक 4 सोबत, ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे नाजा. तर हे काय आहे? नाजा जो सॉप आहे तर त्याचा कुठला विषय तर ते न्यूरोटॉक्सिक आहे. म्हणजे काय करतो? डायरेक्ट नर्वस सिस्टीमवरच हल्ला करतो. म्हणजे जर सर्पदंश झाला तर आपली जी नर्वस सिस्टीम आहे त्याच्यावरच हल्ला केला जातो आणि हे काय होतं? व्यक्तीला पूर्णच ते पॅरलाईज करून टाकतो, म्हणजे मृत्यूच होतो त्याच्यानंतर, ठीक आहे. त्यानंतर वायपर रस्सिली, ठीक आहे. वायपर रस्सिली ह्या काय? हेमोटॉक्सिक आहे. म्हणजे हे काय करतो? डायरेक्ट जे आपले रक्तवाहिनी आहेत त्याच्यावर हल्ला करतो. म्हणजे जर हा सर्पाचा जर दंश झाला तर रक्ताच्या काय होतात? गुठळ्या चालू होतात, ठीक आहे. त्याच्यामुळं लगेच आपल्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि माणसाचा मृत्यू होतो, ठीक आहे. त्यानंतर चौथा जो आहे तो आहे टायफ्लोप्स ब्रामिनास. हा काय? एकदम अंध साप आहे, ठीक आहे. म्हणजे तो एकदम बिनविषारी, निरुपद्रवी, ह्याचा काय हेच नाही आहे, उपद्रवच नाही कसला. त्याच्यामुळं डीची जी जोडी लागेल ते हे पर्याय क्रमांक 2 सोबत, ठीक आहे. त्याच्यामुळे पहिल्याला 4, दुसऱ्याला 3, तिसऱ्याला 1 आणि चौथ्याला 2 अशी आपल्याकडे जोडी आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे 77चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया. पुढे प्रश्न क्रमांक 78, ऑरेलियाच्या लार्वल स्टेजचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता? आता ऑरेलिया जे असतात, म्हणजे ऑरेलिया म्हणजे काय? जे एक जेलीफिश असतात ना, त्याचा एक कॉमन प्रकार आहे हा ऑरेलिया, ठीक आहे. तर जेलीफिशचा प्रकार आहे हा. तर त्याच्या लार्वल स्टेजचा जो योग्य क्रम आहे तर तो आहे पर्याय क्रमांक 1, ठीक आहे. प्लॅन्युला, हायड्राट्युबा, सायफिस्टोमा आणि इफिरा, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं प्लॅन्युला म्हणजे काय असतं? जे एग असतं त्याचं फर्टिलायझेशन होतं, स्पर्म आणि झायगोट फॉर्मेशन होतं, ठीक आहे. म्हणजे एगचं जे फर्टिलायझेशन, स्पर्म ज्यावेळेस त्याच्यामध्ये एंटर करतो तर त्याचं जे फर्टिलायझेशन होतं त्याला काय म्हटलं जातं? प्लॅन्युला, ठीक आहे. प्लॅन्युला असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढची जी स्टेज येते तर ती आहे हायड्राट्युबा. म्हणजेच काय होतं? एक पॉल्यूप तयार होतो एकदम तरुणावस्थेत, ठीक आहे. पॉलिपचं फॉर्मेशन पहिल्या काय ह्याच्यात काय होतं? झायगोट फॉर्मेशन. त्याच्यानंतर काय होतं? पॉलिप फॉर्मेशन, ठीक आहे. आता त्याच्यानंतरची जी पुढची स्टेप येते ते हे सायफिस्टोमा. म्हणजे काय होतं? तोच पॉलिप फक्त जरा जास्त डेव्हलप होतं. इथं काय होतं? एकदम तरुण अवस्थेत असतो, इथं जरा थोड्याशा पुढच्या अवस्थेत असतो, ठीक आहे. आणि शेवटची जी स्टेज आहे ते आहे इफिरा, ठीक आहे. त्याच्यामुळे ऑरेलियाचे जे लार्वल स्टेजचा जो क्रम आहे तो आहे प्लॅन्युला, हायड्राट्युबा, सायफिस्टोमा आणि इफिरा, ठीक आहे. आता हे माहिती असेल, ठीक आहे, नसेल तरी पण ठीक आहे, काही एवढा हे विषय हे नाही आहे. आणि ह्याचं जे ऑरेलिया जो आहे तर ते काय आहे? तो जेलीफिशचा प्रकार आहे, ठीक आहे. कॉमन जेलीफिश आहे त्याचा प्रकार आहे, ठीक आहे. त्यामुळे 78व्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 79, खालीलपैकी कोणता किंवा कोणत्या प्राण्यांचा किंवा प्राणी समूह हा सरपटणारे प्राणी या वर्गात मोडतात? काही विचारले तर सरपटणारे. आता हे तर आपण डे टू डे लाईफमध्ये पण बघतो, ठीक आहे. आता पाल काय करते? सरपटते. साप सरपटतो. बेडूक सरपटतो का? नाही. बेडूक हा उभयचर किंवा ॲम्फिबियन प्राणी आहे, ठीक आहे. त्यामुळे बेडूक येईल का? नाही आहे. आणि लोरिस, आता लोरिस आपल्याला माहीत नसेल पण लोरिस हा काय? एक मॅमलचा प्रकार आहे. मॅमल म्हणजे सस्तन वगैरे प्राणी असतात ना, म्हणजे मोर डेव्हलप्ड, ठीक आहे, त्याच्यातला प्रकार येतो. त्याच्यामुळे लोरिस येईल का ह्याच्यात? नाही. त्याच्यामुळे जर एक जरी गेलं तरी म्हणजे बेडूक जरी आला असता नुसता आहे तरी त्याच्यामुळे सुद्धा एक कट होतो आपला, ठीक आहे. लोरिस पण नाही येत आणि बेडूक पण नाही येतं, ठीक आहे. पुढे जाऊया. पुढे काय? कासव काय होतं? सरपटतं, बरोबर आहे. त्यानंतर घडियाल आणि कॅमेन. आता घडियाल आणि कॅमेन हे काय आहेत? मगरीच्या प्रजातीत 2, ठीक आहे. त्याच्यामुळे मगर पण काय करते? सरपटत जाते. म्हणजे जरी त्यांना पाय असतील तरी त्यांचं चालणं जे असतं ते काइंड ऑफ सरपटणाऱ्याच्या ह्याच्यातच असतं, ठीक आहे. त्याच्यामुळं हे दोन्ही पण येतील. आणि तिसरं काय दिलेलं? टॉटियारा. आता टॉटियारा काय? हा एक सरपटणाराच प्राणी पण तो न्यूझीलंडमध्ये आढळतो आणि एकदम दुर्मिळ आहे, ठीक आहे. आता हे माहिती असेल नसेल ठीक आहे, पण न्यूझीलंड ह्या देशामध्ये हा आढळणारा एक दुर्मिळ प्राणी जो की सरपटतो, ठीक आहे. त्याच्यामुळे हे 4ही प्राणी काय सरपटणार आहे. त्याच्यामुळे बी येईल का? ऑब्विसली येणारच. त्यानंतर सीमध्ये काय दिले? कासव सरपटते, मगर सरपटते. आता सॅलेमेंडर. आता सॅलेमेंडर हा प्राणी काय? उभयचर प्राणी. हो, हा येईल का ह्याच्यात? नाही.
आणि पाल येते पण सॅलेमेंडर येत नाही, त्याच्यामुळे सी जाईल. त्यानंतर सॅलेमेंडर इथं येईल, त्याच्यामुळे डी इथंच इलिमिनेट होईल, सॅलेमेंडर जातो. त्यानंतर सरडा आहे, कासव आहे आणि बेडूक नाही, कारण बेडूक पण काय उभयचर म्हणजे एम्फिबियन आहे. ठीक आहे, सॅलेमेंडर पण एम्फिबियन आहे आणि बेडूक पण एम्फिबियन आहे. त्याच्यामुळं ए सी डी हे काय होतील, इलिमिनेट होतील, फक्त बी येईल. त्याच्यामुळे 79व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, फक्त बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे प्रश्न क्रमांक 80, खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारणे म्हणजे खारपान पट्ट्यातील म्हणजे काय ज्या ठिकाणी क्षाराचं प्रमाण काय जास्त आहे. ठीक आहे, तर ते त्याची परिणाम होण्याची कारणे ठीक आहे हे विचारलेली. आता खाली आपल्याला 4 विधानं दिलेली. तर पहिलं विधान काय, जमिनीच्या पोताच्या निकृष्ट दर्जामुळे पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो. बरोबर आहे का, तर जर खारपान पट्ट्यातील जमीन असेल तर काय होतं, त्याचा पोत कसा असेल, निकृष्ट असेल. त्याच्यामुळं हे जे विधान आहे ते काय बरोबर आहे. ठीक आहे, विधान बी काय सांगतं, पिकांची वाढ खुंटल्यामुळे. बरोबर आहे, पिकांची वाढ खुंटणार, पण ते काय इफेक्ट झाला. ठीक आहे, ते कॉज आहे का, कारण आहे का, म्हणजे खारपान आहे म्हणून पिकाची वाढ खुंटते का, नाही. तर तो खारपान असल्यामुळं काय होतं, ते पोत हे काय होते, त्याची वाढ खुंटते, उत्पादन कमी होतं, त्याचा तो काय झाला, इफेक्ट झाला. ते रिझन नाही आहे किंवा कॉज नाही. त्याच्यामुळे बी हे काय होईल, विधान चुकीचं येईल. त्यानंतर सी विधान काय सांगतं, पानांच्या पिवळेपणामुळे. आता पानं पिवळी पडतात, पण अगेन हा काय झालं, सिम्पटम झाला, हा कॉज आहे का, म्हणजे पिकांचं उत्पादन कमी व्हायचं हे आहे का, तो नाही आहे. त्याच्यामुळं सी पण काय होईल, चुकीचं विधान येईल. आणि डी काय दिलेलं विधान, जमिनीतील क्षारांच्या संचयनामुळे. बरोबर आहे, जमिनीत काय होतात, क्षार जास्त प्रमाणात संचित होतात, त्याच्यामुळे काय होतं, पिकांच्या उत्पादनावर परिणाम होतो. त्याच्यामुळं डी हे काय विधान येईल, बरोबर विधान येईल. आणि खाली काय विचारले, बरोबर विधान कोणते, ए आणि डी हे 2 विधाने बरोबर आहे, बी आणि सी चुकीचे आहेत. त्याच्यामुळे ए आणि डी असणारा जो पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 4. 80व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 81, आंतरिक कीड म्हणजे काय. ठीक आहे, आणि खाली आपल्याला 4 हे दिलेले आहेत. आता आंतरिक कीड म्हणजे काय, एंडेमिक पेस्ट, इंग्लिशमधलं त्याचं नाव एंडेमिक पेस्ट हे आहे. ठीक आहे, आणि खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर आंतरिक कीड म्हणजे काय, एखाद्या महिन्यात वारंवार येणारी. आता वारंवार येणारी जर असेल तर ते आंतरिक कीड म्हणू शकतो का, नाही. महिन्यात वारंवार येणार असेल तर ते काय फ्रिक्वेन्सी दाखवतं ते, पण आंतरिक आहे का बाह्य हे काय कळू शकतं का आपल्याला, नाही. ठीक आहे, त्यामुळे एक हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे, एखाद्या प्रदेशात येणारी. आता प्रदेशात येणारी असेल तर ती त्या ह्याच्यासाठी विशिष्ट असेल, तर आंतरिक म्हणजे एंडेमिक असेल का, नाही. ठीक आहे, त्यानंतर एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्ष असणारी. ठीक आहे, आता एखाद्या प्रदेशात का एखाद्या ह्याच्यापुरतं येणं वेगळं आणि त्या वर्षानुवर्षी त्याच प्रदेश म्हणजे त्या प्रदेशाचीच ओळख त्याच्यामुळं होऊन जाणं, तर त्याला काय म्हटलं जातं, एंडेमिक म्हटलं जातं. त्याच्यामुळे 81चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, आणि शेवटचं काय दिले, एखाद्या प्रदेशात तीव्र स्वरूपात असणारी. मग तीव्र स्वरूपात असेल तर त्याला काय म्हटलं जातं, महामारी म्हणजे काय, एपिडेमिक. एंडेमिक म्हटलं जाईल का, नाही, एंडेमिकचं उलटा एपिडेमिक. ठीक आहे, त्याच्यामुळं 81चं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्षे असणार. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 82, ज्या झाडांची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात. म्हणजे ज्या ह्याचं जर बी काय असेल, उघडे असेल, तर ते कशामध्ये हे केलं जातं, तर ते जिम्नोस्पर्ममध्ये. ठीक आहे, आता नावातच आहे जिम्नोस्पर्म म्हणजे. आता जिम्नस म्हणजे काय, तर उघडे, आणि स्पर्मा म्हणजे बी. ह्या 2 शब्दापासून जो शब्द बनला तो आहे जिम्नोस्पर्म. ठीक आहे, त्याच्यामुळं 82चं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 जिम्नोस्पर्म. आता एन्जिओस्पर्म म्हणजे काय, तर आवृत्तबीजी म्हणजे काय, ह्यांना आवरण असतं, आवरण असलं तर एन्जिओ आणि आवरण नसलं तर जिम्नोस्पर्म. ठीक आहे, त्याच्यामुळे हे 2 शब्द आपल्याला माहिती आहे. आता इथं जे तिसरा जो ऑप्शन दिला आहे ते काय, ट्रॅचिओफायटा. आता ट्रॅचिओफायटा म्हणजे काय, तर ज्या संवहनी वनस्पती असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये वेस्क्युलर प्लांट्स असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये वेस्क्युलर सिस्टीम ॲक्टिव्ह असते, तर त्याला काय म्हटलं जातं, ट्रॅचिओफायटा. ठीक आहे, यामध्ये काय येतं, जिम्नो, एन्जिओ, टेरिडो ह्या सगळ्यांचा समावेश येतो. ठीक आहे, त्यामुळे हे मोठं हे एक कन्सेप्ट आहे आणि जिम्नोस्पर्म छोटी कन्सेप्ट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं हे पर्याय तिसरा येणार नाही. आणि चौथं काय, क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय, अबीजपत्री. ह्याच्यामध्ये काय असतात, लपलेले बी किंवा नसतातच. ठीक आहे, म्हणजे जसं की बीजाणू असतील, ज्याचं प्रजनन कशाद्वारे होतं, स्पोर्ट्सद्वारे होते, किंवा शैवाल असतील. ठीक आहे, तर ते येतं. आता नावातच आहे क्रिप्टो करन्सी आपल्याला माहिती आहे. क्रिप्टो करन्सी काय असते, म्हणजे लपलेले. ठीक आहे, आता क्रिप्टो करन्सीला आपण डायरेक्ट हे करू शकतो का, ॲक्सेस करू शकतो का, नाही करू शकतो. ठीक आहे, त्यामुळे त्या क्रिप्टोसारखंच हे पण क्रिप्टोगॅम्स आहे. ठीक आहे, त्यामुळे 82व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे प्रश्न क्रमांक 83, खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो.
ठीक आहे. म्हणजे असुरक्षित जर हे वापरल्या सुया वापरल्या एखाद्या व्यक्तीला हे केलेलं असेल किंवा असुरक्षित लैंगिक संबंध असतील तर त्याच्यामुळे जो रोग होतो तर तो आहे हेपॅटायटिस बी. ठीक आहे. म्हणजे काविळीचा प्रकार आहे हा हेपॅटायटिस बी. ठीक आहे. हेपॅटायटिस ए पण काविळीचाच प्रकार आहे, पण तो सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे तो पसरत नाही. ठीक आहे. तर कुठला पसरतो? हेपॅटायटिस बी. त्याच्यामुळं 83व्या प्रश्नाचं जो बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. आता डेंग्यू विषाणू. आता डेंग्यू हा जो रोग आहे तर तो कशामुळे पसरतो तर तो डासांमुळे किंवा माशांमुळे पसरतो. माशी. ठीक आहे. किंवा डास कुठला? एडिस इजिप्ती. ठीक आहे. ह्या डासामुळे तो पसरतो. ठीक आहे. तो सुई किंवा ह्याच्यामुळे लैंगिक संबंधामुळे पसरतो का? नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकीचं उत्तर आहे. रोटाव्हायरस आणि हेपॅटायटिस ए हे दोन्हीही जे हे आहेत रोग आहेत तर ते कशामुळे? दूषित अन्न खाल्लं किंवा दूषित पाणी पिलं तर त्याच्यामुळे पसरतात. सुईमुळे किंवा लैंगिक संबंधामुळे पसरत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्याचं जे 83व्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊया. पुढे प्रश्न क्रमांक 84. कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला? आता आपल्याला हे माहिती आहे की देवी रोगावरची लस जी आहे ती सगळ्यात पहिल्यांदा शोधली गेली होती. ठीक आहे. त्याच्यामुळं ह्याचं जे शोध लावला होता तर ते कोण होते? एडवर्ड जेनर. ठीक आहे. त्याच्यामुळं 84व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर. ठीक आहे. तर आता आपल्याला हे माहिती आहे पाहिजे की ज्यावेळेस देवी रोग हा पसरला होता तर त्याच्यावर जी लस शोधली गेली ती जगात असं समजलं जातं की ती जगातली पहिली लस आहे. ठीक आहे. कारण 1796च्या आसपास ज्यावेळेस स्मॉल पॉक्स म्हणजे आपल्याकडे त्याला देवीचा रोग म्हटलं जायचं तर ते स्मॉल पॉक्स हा रोग हे व्हायचा त्याचा भरपूर मोठा प्रादुर्भाव झाला होता. बट इंग्लंडमध्ये एका ठिकाणी काय झालं होतं की तिथल्या लोकांना स्मॉल पॉक्स होतच नव्हता कारण त्यांना काऊ पॉक्स म्हणजे ते गाईच्या ह्याच्या रिलेटेड त्यांचं कार्य असायचं ना. म्हणजे ते गायी असतील बैल असतील ह्यांना सांभाळायचे. ठीक आहे. तर त्याच्यासोबत राहून त्यांना काऊ पॉक्स नावाचा एक रोग होऊन जायचा आणि ज्याला एकदा काऊ पॉक्स होऊन गेला आहे त्याला हा स्मॉल पॉक्स हा रोग व्हायचाच नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं एडवर्ड जेनर यांनी काय केलं होतं तर ते मुद्दाम काही लोकांना काऊ पॉक्सनं बाधित केलं होतं आधी आणि त्यांचा ज्यावेळेस काऊ पॉक्स हा तुलनेनं कमी हे असल्यामुळे घातक असल्यामुळे ते त्याच्यातून बरे व्हायचे आणि नंतर त्यांना सोडलं जिथं स्मॉल पॉक्स आहे तर तिथं त्यांना तो रोग व्हायचाच नाही. ठीक आहे. हे ज्यावेळेस त्यांना कळलं त्याच्यामधून लसीचा शोध लागला. ठीक आहे. त्याच्यामुळं एडवर्ड जेनर जे आहेत ह्यांना काय म्हटलं जातं? फादर ऑफ इम्युनॉलॉजी असं पण ह्यांना म्हटलं जातं कारण त्यांनी लसीचा शोध लावला होता. ठीक आहे. त्याच्यामुळं 84व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. आता पर्याय क्रमांक 1 काय सांगतो? लुई पाश्चर. आता लुई पाश्चर यांनी रेबीज असेल अँथ्रॅक्स असेल ह्याच्यावरच्या लसीचा शोध लावला होता. देवीय रोगावरील किंवा स्मॉल पॉक्सवरील ह्याचा शोध लुई पाश्चर यांनी लावलेला नव्हता. ठीक आहे. त्यानंतर परत तिसरा ऑप्शन काय दिला आहे आपल्याला? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी अँटीबायोटिकचा शोध अँटीबायोटिकचा शोध लावला होता जे की पेनिसिलिन वगैरे आहे त्याचा शोध फ्लेमिंग यांनी लावलेला होता. ठीक आहे. आणि पुढं कोण आहे? सेल्मन वॉक्समन ह्यांनी काय केलं होतं तर स्ट्रेम्पनी म्हणजेच हे जे काय म्हणतात क्षयरोग असतो आपला TB तर त्याच्यावरच्या अँटीबायोटिकचा शोध सेल्मन वॉक्समन यांनी लावला होता. ठीक आहे. यांचं कार्य कशाशी रिलेटेड? TBशी रिलेटेड वॅक्सिनचा यांनी शोध लावलेला होता आणि ह्यांनी पेनिसिलिनचा म्हणजे अँटीबायोटिकचा. ठीक आहे. त्यामुळे 84व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 85. निर्जंतुकीकरणासाठी खालीलपैकी कोणाचा वापर होतो? निर्जंतुकीकरण करण्यासाठी तर आपल्याला माहिती आहे निर्जंतुकीकरण आपण कशाने करतो तर UV लाईटनं करतो जे की आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्याच्यामुळे 85व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अल्ट्राव्हायोलेट ज्या लाईट आहेत त्याच्यामुळे काय होतं? निर्जंतुकीकरण होतं कारण बाकी जे छोटे स्मॉल इन्सेक्ट वगैरे असतात तर ते काय होतं त्यांना मृत होतात. ठीक आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये काय दिले? ऑटोक्लेव्ह. आता ऑटोक्लेव्ह हे काय करतं तर उपकरणं निर्जंतुक करण्यासाठी यूज केला जातो. ठीक आहे. निर्जंतुकीकरणासाठीच पण उपकरणांच्या. ठीक आहे. सरसकट आपण सगळीकडे वापरत नाही. ठीक आहे. इन्फ्रारेड लाईट म्हणजे इन्फ्रारेड किरण जे आहेत तर ते हिटिंगसाठी ते गरम असतात त्याच्यामुळे आपण हिटिंगसाठी त्याचा उपयोग करू शकतो पण निर्जंतुकीकरणासाठी नाही करू शकत. ठीक आहे. आणि सोडियम कार्बोनेट हे काय असतं तर आपला धुण्याचा सोडा. ठीक आहे. म्हणजे निरमा आपण म्हणू शकतो तर त्याचा ह्याच्यासाठी होतं का? निर्जंतुकीकरणासाठी नाही. त्याच्यामुळे ह्याचं जे बरोबर उत्तर जे आहे जे की मॅक्झिमम लार्ज स्केलवर आपण यूज करू शकतो जे की UV रेज म्हणजे अल्ट्राव्हायोलेट लाईट. ठीक आहे. त्यामुळे 85चे उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया आपण. आता अशा प्रकारे हा 2022चा हा शेवटचा प्रश्न होता. आता इथून पुढं 2023 या वर्षीचे आपण प्रश्न सुरू होतील. 2023ला जे सायन्समध्ये प्रश्न विचारले गेले तर ते आपण इथं पाहूया. तर 2023मध्ये सायन्सच्या प्रश्नाची सुरुवात होते प्रश्न क्रमांक 66 पासून. तर प्रश्न क्रमांक 66 काय सांगतो? शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफोरेल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो? म्हणजे कुठला गट? किटोफोरेल्स.
तर तो कशामध्ये येतो, तर तो क्लोरोफायटा या गटामध्ये येतो. म्हणजेच काय, हरित शैवाल. आता नावातच आहे क्लोरोफिल. आता आपल्याला माहिती आहे पानामध्ये, झाडांच्या पानामध्ये असतं क्लोरोफिल, जे की काय करतं, प्रकाश संश्लेषण वगैरे. आता ते पुढचा पाठ झाला, ठीक आहे. पण त्याच्यामध्ये जे हरित शैवाल असतं त्याच्यामध्ये काय असणार, क्लोरोफायटा, ठीक आहे. आणि जे की किटोफोरेल्सच्या गट त्या ह्याच्यामध्ये येतो, त्या वर्गामध्ये येतो, ठीक आहे. त्यामुळे 66चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. आता पर्याय क्रमांक 2 काय सांगतो, कॅरोफायटा. कॅरोफायटा काय, हे पण हरित शैवालच आहे. जसं हे क्लोरोफायटा ना, तसं कॅरोफायटा पण हरित शैवालच आहे. परंतु ते काय, जमिनीवरचं आहे, ठीक आहे. आणि ते हे वनस्पतींशी हे असणार आहे, जवळीक असणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं हे जमिनीवर असणार आहे. त्यामुळे हे किटोफोरेल्समध्ये येईल का, तर नाही, ठीक आहे. त्यानंतर सियानोफायटा तिसरा जो आहे, तर तो सियानोफायटा काय, तो नील हरित शैवाल आहे. म्हणजे हा आदिकेंद्रकी जीवाणू आपण असं पण म्हणू शकतो, ठीक आहे. ही किटोफोरेल्समध्ये येईल का सियानोफायटा डायरेक्टली, नाही. त्याच्यामुळे तिसरा पर्याय पण चुकीचा आहे. आणि चौथा जो आहे तो आहे रोडोफायटा. रोडोफायटा हे कशाचे, लाल शैवालाचा प्रकार आहे. फायको एरिथ्रिन हे काय, त्याचं रंगद्रव्य फायको एरिथ्रिन. त्याच्यामुळे काय होतं, त्याला लाल रंग प्राप्त होतो. त्याच्यामुळे रोडोफायटा लाल शैवाल आहे. तो पण किटोफोरेल्सशी डायरेक्ट संबंधित नाही, ठीक आहे. आता क्लोरोफायटा ह्याच्यामध्ये काय असतात, ए आणि बी ही रंगद्रव्य असतात, ज्याच्यामुळे त्याला ग्रीन कलर प्राप्त होतो. म्हणजेच ग्रीन अल्गे, म्हणजेच काय, हरित शैवाल, ठीक आहे. हे हरित शैवाल आहे. त्यानंतर हे लाल शैवाल आहे, ठीक आहे. आणि हे नील हरित शैवाल आहे, ठीक आहे, सियानोफायटा. त्यामुळे 66व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 67. अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात, कारण. आणि खाली आपल्याला 4 कारणं दिलेली आहेत. तर पहिला पर्याय काय सांगतो, पाण्यामुळे मातीच्या सामूचे उदासीकरण होते. आता उदासीन होतं का पाणी जर जास्त झालं तर, सामूचं म्हणजे सामू म्हणजे pH, तर तो उदासीन होतो का, नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 पण चुकीचा आहे. त्याच्यानंतर दुसरं, मुळे ऑक्सिजनपासून वंचित होतात. आता ऑब्वियस आहे. आता ही जर आपण कुंडी पकडली, इथपर्यंत माती आहे आणि इथं जर ही अशी वनस्पती आलेली, ठीक आहे. आता इथं जर पाणी इथपर्यंत जर भरून ठेवलं आपण, तर ह्याला खाली मुळांना ऑक्सिजन भेटणार आहे का, नाही आहे. कारण जास्त पाणी आपण दिलं, अति पाणी दिलं आहे. त्याच्यामुळं हे काय, सेकंड ऑप्शन काय लॉजिकल आहे, जे की उत्तर पण आहे. 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 काय सांगतो, पाण्यामुळे मुळावरील परजीवींची वाढ होते. आता ह्याच्यावर परजीवी वाढ होणे वगैरे त्याचा काय संबंध येतो का, डायरेक्टली काहीच नाही. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे पाण्यात नसतात, हे पण चुकीचं आहे. असं काही नसतं, खनिजे पाण्यामधून येत नाहीत, तर रादर ती मातीमधून हे येतात, ठीक आहे. त्याच्यामुळे ह्याचा काय डायरेक्ट संबंध आहे का नाही. आणि परजीवींची जी वाढ आहे तो सेकंडरी इफेक्ट आहे. आता ह्याच्यामध्ये जे परजीवींची वाढ होते त्याला हे रिझन एक पण आहे, एक ऑक्सिजन न भेटणं हे पण एक रिझन आहे, ठीक आहे. पण ऑक्सिजन न भेटणं हे मेन रिझन आहे आणि त्याच्यामुळे हा इफेक्ट होतो. आणि ऑक्सिजन भेटत नाही हा पहिला हे आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे ह्याचं बरोबर उत्तर आहे. त्यामुळे 67 प्रश्नाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 68. नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाल जास्तीत जास्त उपयोगी आहे, ठीक आहे. म्हणजे नायट्रोजन फिक्सेशनसाठी कुठलं शैवाल जास्त हे करतं. आता आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे क्लोरोफायसी, क्लोरो नावातच क्लोरो आलं की काय समजून जायचं, हरित शैवाल, ठीक आहे. आणि रोडो आलं की लाल शैवाल. आपण मगाशीच्या ह्याच्यात बघितलं रोडोफायटा, ठीक आहे. तर मग हे काय, हरित शैवाल आहे. हे का त्याच्यासाठी जास्तीत जास्त उपयोगच आहे, पण जास्तीत जास्त आहे का नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे पहिलं हे चुकीचं येईल. त्यानंतर रोडोफायसी म्हणजे काय, लाल, हे पण काय जास्त उपयोगाचं आहे का, नाही. त्याच्यानंतर फिओफायसी हे काय, नील हरित शैवालाचाच तो एक हे आहे. फिओफायसी म्हणजे तपकिरी शैवाल आहे, ठीक आहे. जे की युकॅरियोटिक आहे, म्हणजे दृश्य केंद्रकी आहे. तर ते हे काय, कुठलं, तपकिरी. तर हे पण डायरेक्टली कामध्ये येतं का, नाही, ठीक आहे. आता हे काय आहे, मिक्झोफायसी, म्हणजेच ह्याला सायनोफायसी असं पण म्हटलं जातं. हे नील हरित शैवाल नसून हा काय बॅक्टेरिया, ठीक आहे. म्हणजे ह्याला नील हरित शैवाल असं बोललं जातं, बट तो काय बॅक्टेरिया. आणि जो कशामध्ये यूज केला जातो, भात शेतीमध्ये यूज केला जातो नायट्रोजन फिक्सेशनसाठी, ठीक आहे. त्याच्यामुळे हे नील हरित जे आहे ते सगळ्यात जास्त उपयोगी असतं ह्या चारीमध्ये, ठीक आहे. तर जे नायट्रोजन नावाचे नायट्रोजेनस नावाचे एन्झाईम ह्या उरलेल्या तिघांमध्ये नसतं, ठीक आहे. 1, 3 आणि 4 ह्या पर्यायामध्ये. तर ते कशामध्ये असतं, मिक्झोफायसीमध्ये असतं. त्यामुळे जास्तीत जास्त उपयोग कोणाचा येईल, तर मिक्झोफायसी येईल. त्याच्यामुळे 68व्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, ठीक आहे. पुढे जाऊया. पुढे प्रश्न क्रमांक 69. मिओसिसच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता आहे, मिओसिसच्या, ठीक आहे. आता मिओसिस, मायटोसिस असतं, त्याच्यातला हा मिओसिस. आता मिओसिसमध्ये मिओसिस 1 आणि 2 असं असतं, ठीक आहे. तर त्या मिओसिस 1मध्ये त्याच्यात पण प्रोफेज असतात. त्याच्यातली प्रोफेज 1,
ठीक आहे. त्याच्याशी रिलेटेड आपल्याला हे खाली ऑप्शन दिलेले आहेत. आणि प्रोफेज 1मध्ये काय असतात, 5 टप्पे असतात. ठीक आहे. तर त्यांचा योग्य क्रम कोणता असं विचारलेलं आहे. तर त्याच्यात योग्य क्रम कुठला आहे, तर तो आहे पहिला कोण असतो, लेप्टोनिन असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे चौथा पर्याय इथंच एलिमिनेट होईल. आणि लेप्टोनिन नंतर दुसरा येतो झायगोटिन, त्यानंतर पॅचिटिन, त्यानंतर डिप्लोटिन आणि शेवटला डायकेनेसिस, जी की ह्या योग्य क्रमात कुठे दिलेले, पर्याय क्रमांक 3मध्ये दिलेले आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे 69व्याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, लेप्टोनिन, झायगोटिन, पॅचिटिन आणि डिप्लोटिन आणि डायकेनेसिस. आता आपण हे बघूया. तर लेप्टोनिनमध्ये काय असतं, तर क्रोमोझोम काय असतात, सुतासारखे असतात, म्हणजे एकदम छोट्या प्रकारात असतात. ठीक आहे. सुतासारखे असे क्रोमोझोम असतात जे सुतासारखे असतात आणि ते दिसायला चालू होतात लेप्टोनिनमध्ये. ठीक आहे. त्यानंतर पुढचे स्टेप काय ते झायगोटिनमध्ये काय होतं, एकाच जातीचे क्रोमोझोम जे असतात ना त्याच्या जोड्या तयार व्हायला चालू होतात. त्याला सिनेप्सिस असं पण म्हटलं जातं. म्हणजे एका जातीचे ह्या ज्या जोड्या एकाबरोबर एक, म्हणजे आता हे सेम जातीच्या काय होतात जोड्या हे करायला जोडायला सुरू होतात. कशामध्ये, झायगोटिनमध्ये. त्यानंतर पुढचा जो टप्पा येतो तो असतो पॅचिटिन. ठीक आहे. पॅचिटिनमध्ये काय होतं, तर क्रॉसिंग ओव्हर हे होतं किंवा रिकॉम्बिनंट होतं. म्हणजे आता हे जे आलेले आहेत ना 2 सुतासारखे, तर ते पुढं जाऊन काय होतात, तर असे क्रॉसिंग व्हायला चालू होतं. ठीक आहे, पॅचिटिनमध्ये. त्याच्यानंतर पुढचा येतो डिप्लोटिनमध्ये काय होतं, एकाच जातीची युग्मके दूर जायला लागतात आणि ते एक्स शेप धारण करतात. म्हणजे आता ह्याचं म्हणजे पहिल्यांदा हे एकत्र आले, पण नंतर काय होतात, हे आणि हे दूर जायला चालू होतं, पण ह्याचा असा एक्स शेप तयार होतो. हे आणि हे दूर चालले आहेत, बरोबर आहे. हे इथं जुडलेले आहेत, त्याच्यामुळे हे एक्ससारखा आकार दिसायला चालू होतो. आणि शेवटची जी स्टेप आहे ते डायकेन्सिसमध्ये काय होतं, तर त्याची स्पिंडलची तयारी होते. म्हणजे काय होतं की टर्मिनलायझेशन आणि एनवलप काय होतं ह्याच्यातलं नाहीच होतं. म्हणजे एनवलप म्हणजे आपण पत्राला जसं एनवलप असतं का ते, म्हणजे ह्याच्यावरचं जे वरचं जे आवरण असतं ते निघून जायला चालू होतं आणि हे पूर्ण ह्याच्यामध्ये विकसित होऊ लागतं. ठीक आहे. त्याच्यामुळं लेप्टोनिन, झायगोटिन, पॅचिटिन, डिप्लोटिन आणि डायकेनेसिस हा त्यांचा मिओसिसच्या टप्प्याचा योग्य क्रम आहे. जे की आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 69. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 70. ॲटोम आणि संयुगे टिंबटिंबच्या उपचारांसाठी वापरण्याची शिफारस केली जाते. ॲटोम आणि संयुगे, ठीक आहे, म्हणजे ॲटोमिक कंपाऊंड्स. तर ते कशासाठी, कुठल्या आजारासाठी हे केले जातात. आणखी आपल्याला 4 आजाराची नावं दिलेली आहेत. ठीक आहे. तर पहिला जो आजार आहे एलिफंटायसिस, म्हणजे हत्तीरोग पण त्याला म्हटलं जातं. तर त्यासाठी ॲटोम आणि संयुगे वापरतात का, नाही. तर त्यासाठी काय वापरतात, DEC औषधे. आता DEC म्हणजे काय, डायइथाइल कार्बामायझिन. ठीक आहे, डायइथाइल कार्बामायझिन. तर हे म्हणजे ह्याचं जे फेमस एक्झाम्पल पण आपल्यामध्ये अल्बेंडाझोल, ह्याच्यावर PYQ पण येऊन गेलेले आहेत. तर एलिफंटायसिससाठी अल्बेंडाझोल किंवा DEC ह्या औषधांचा उपचार करण्याची शिफारस केली जाते. ॲटोम आणि संयुगाची नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 काय चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा काय, फॅसिओलोप्सियासिस ह्याचं हे. पण आता हे कशामध्ये ह्याच्यासाठी कशाचा वापर, ह्या आजारासाठी कशाचा वापर करण्याची शिफारस केली जाते, तर प्रॅझिक्वॅन्टेल ह्याचा वापर करण्याची हे दिली जाते. आता फॅसिओलोप्सिस हे काय आहे, तर आतड्यातील कृमी आहे, त्याच्यामुळं तो म्हणजे आतड्याचा रोग आहे रादर हा. ठीक आहे. त्यासाठी ह्या औषधाची शिफारस केली जाते, ना की ॲटोम आणि संयुगाची. ठीक आहे. तिसरा जो आहे तो आहे शिस्टोमायसिस. तर शिस्टोमियासिस, तर हे काय, तर हा आजार आहे ज्याच्यासाठी ॲटोम आणि संयुगाची शिफारस केली जाते. त्याच्यामुळं 70चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पण शिस्टोमियासिस काय आहे, तर ब्लड फ्लूकमुळे जे होतो आजार, तर त्याचं नाव आहे शिस्टोमियासिस. कशामुळे होतं हा, ब्लड फ्लूकमुळे हा आजार होतो. ठीक आहे. आणि वरीलपैकी काही नाही, हा पण पर्याय चुकीचा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं 70चं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. शिस्टोमियासिससाठी ॲटोम आणि संयुगाचा वापर करण्याची शिफारस केली जाते. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 71. साधारणपणे पोरिफेरा मध्ये गॅमेट कशामुळे तयार होतात. म्हणजे जे पोरिफेरा हे आहे त्याच्यामध्ये गॅमेट तयार ह्याचं कशामुळे होतं, तर त्याचं बरोबर उत्तर काय आहे, तर आर्किओसाइट्स. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 ह्याचं 71चं बरोबर उत्तर आहे. तर पोरिफेरामध्ये काय होतं साधारणपणे, म्हणजे स्पंजमध्ये शुक्राणू किंवा स्पर्म्स आणि एग्जमध्ये रूपांतरित होऊन काय होतं, त्यांचं लैंगिक प्रजननाचे पुढची पायरी हे होते. म्हणजे त्यासाठी हे महत्त्वाचं आहे काय, आर्किओसाइट्स. ठीक आहे. त्याच्यामुळे 71चं जे उत्तर बरोबर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. आता कोयानोसाइट्स हे काय, तर ते कॉलर सेल्स आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे ते हे काय करतात, अन्नकण जे असतात ते पकडण्यासाठी त्याचा हे वापर केला जातो कोयानोसाइट्सचा. ठीक आहे. अन्नकणासाठी, ना की गॅमेटसाठी. ठीक आहे. त्याच्यामुळे एक हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 काय दिलेलं आहे, मायोसाइट्स. आता मायोसाइट काय, आकुंचन पावणारी पेशी. ठीक आहे. त्याच्यामुळं जे छिद्र असतात, पोर्स असतात, त्याचं हे आकारमान कोण करतं, नियंत्रित मायोसाइट्स करतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचं जे दिलं आहे तो आहे
पिनाकोसाइट्स. तर पिनाकोसाइट काय करतात, ह्या सपाट पेशी आहेत ज्या स्पंज काय करतात, बाह्य आवरण तयार करतात. म्हणजे ह्या बाह्य आवरणासाठी, ठीक आहे, ह्या छिद्राचा आकारमान नियंत्रित करण्यासाठी आणि हे अन्नकण पकडण्यासाठी, ठीक आहे. पण जे गॅमेट आहे म्हणजे स्पर्म आणि एगचं जे गॅमेट हे होतं, तर ते कशामुळे होतं, आर्किओसाइट्समुळे, ठीक आहे. त्यामुळे 71व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ठीक आहे. पुढे जाऊया आपण. पुढे हे प्रश्न क्रमांक 72. तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग टिंब सेंटीमीटर पर सेकंदने वाढतो. आता हा काय म्हणतात, फिजिक्सचा एक हे आहे, फॅक्ट आहे, ठीक आहे, किंवा लॉ आहे आपण असं म्हणू शकतो. तर त्याचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. 61 सेंटीमीटर पर सेकंदने ध्वनीचा वेग काय करतो, वाढतो, ठीक आहे. आता ही फॅक्ट आहे, हे आपल्याला माहिती असली पाहिजे किंवा आपल्या नोट्समध्ये आपण टिपून ठेवली पाहिजे. कारण ह्या PYQवरून आयोग काय करू शकतो, पुढच्या वेळेस एखादा प्रॉब्लेम तयार करू शकतो किंवा पुढच्या वेळेस हा फिरवून क्वेश्चन हाच विचारू शकतो, ठीक आहे. त्यामुळे तापमानातील प्रत्येक म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसनं जर तापमान वाढलं तर ध्वनीचा वेग कितीने वाढतो, 61 सेंटीमीटर पर सेकंदने वाढतो, ठीक आहे. आणि आपण रेग्युलर बघितलं होतं, किती होता तो, 340 मीटर पर सेकंद, ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 73. विशिष्ट उष्णतेचे म्हणजेच काय, स्पेसिफिक हीट, विशिष्ट उष्णतेचे CGS प्रणालीतील एकक टिंब हे आहे. तर जी स्पेसिफिक हीट आहे, तर त्याचं जे CGS मधलं जे हे आहे युनिट आहे, तर ते काय आहे, कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 73चं, कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. आता इथं काय दिलेलं पहिल्या पर्यायामध्ये कॅलरीज पर ग्रॅम, तर हे कशाचं आहे, लॅटंट हीटचं एकक आहे, स्पेसिफिक हीटचं आहे का, नाही, ठीक आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे, ठीक आहे. बाकी कॅलरीज डिग्री सेल्सिअस हे काहीच नाही आणि हे दोन्ही पर्याय काहीच नाही, ठीक आहे. आता स्पेसिफिक हीट म्हणजे काय, तर एक युनिट मास जर आपण घेतलं आणि त्याचं जर तापमान 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं असेल आपल्याला, म्हणजे लेट असे की ह्याची ही काय म्हणते ते मास किती आहे, ह्याचं 1 युनिट आहे आणि ह्याचं तापमान आपल्याला 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायचं आहे, तर त्यासाठी जी आवश्यक उष्णता आहे तर त्याला काय म्हटलं जातं, स्पेसिफिक हीट असं म्हटलं जातं. आता ह्याचं जर हे काढायचं असेल आपल्याला, स्पेसिफिक हीट जर काढायची असेल तर त्याचा स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला काय, स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला काय, Q/m × डेल्टा T, ठीक आहे. आता Q म्हणजे काय, तर उष्णता, ठीक आहे. Q म्हणजे काय, उष्णता असतं. M म्हणजे वस्तुमान आणि तापमानातील फरक म्हणजे डेल्टा T म्हणजे तापमानात काय फरक पडतो तो, ठीक आहे. त्याच्यामुळे उष्णता कशात मोजली जाते, कॅलरीमध्ये, ठीक आहे. मास ग्रॅममध्ये मोजलं जातं आणि तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये, त्याच्यामुळं कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअसमध्ये स्पेसिफिक हीट मोजली जाते, ठीक आहे. त्यामुळे 73व्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 74. विद्युत धारेने विद्युत रोधकात खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते, म्हणजे विद्युत धारेने जर हे केलेली असेल, ह्याच्यात खर्च केलेली शक्ती असेल तर ती कशाच्या प्रमाणात बदलते. तर त्याच्यामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 1 काय सांगतो, विद्युत रोधकातील विद्युत धारेचा वर्ग, ठीक आहे. म्हणजे काय, P = I²R, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं जर विद्युत धारेने विद्युत रोधकात खर्च केलेली शक्ती जर मोजायची असेल, म्हणजे हे जर मोजायचे असेल तर ते विद्युत धारेचा वर्ग म्हणजे I². आता I जर वाढलं तर ऑब्वियसली शक्ती पण वाढेल, म्हणजे पॉवर पण वाढेल, बरोबर आहे. त्याच्यामुळे पहिलं उत्तर पहिलं जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर विद्युत रोधकातील विद्युत धारेचा घन असे आहे का, इथं नाही, इथं वर्ग आहे, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. त्यानंतर विद्युत रोधकातील विद्युत धारेचे वर्गमूळ आहे का, नाही, ते स्क्वेअर दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे. आणि त्यातील विभवांतराचा वर्ग, विभवांतर म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स. आता त्याचा फॉर्म्युला कसा काढला जातो, P = V²/R, ठीक आहे. हा एक फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. आता मग V² जेवढं वाढेल तेवढं हे P पण वाढणार आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे हे पण बरोबर आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 पण बरोबर आहे. मग ह्या अशा प्रकारे 74व्या प्रश्नात पर्याय पहिला पण बरोबर आहे आणि पर्याय 4था पण बरोबर आहे आणि दोन्ही पर्याय बरोबर असल्यामुळे आयोगाने ह्याला काय केलेलं आहे, हॅश, म्हणजे हा काय केलेला प्रश्न रद्द केलेला आहे, ठीक आहे. पुढे जाऊया. पुढे आहे प्रश्न क्रमांक 75. डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो, म्हणजे डांग्या खोकला ह्याला काय म्हटलं जातं, व्हूपिंग कफ, हे पण नाव आहे, ठीक आहे, व्हूपिंग कफ. तर हा आजार जो आहे तर तो कशामुळे होतो, तर तो बार्डेटेला पर्ट्युसिस, ठीक आहे, बार्डेटेला पर्ट्युसिसमुळे तो आजार होतो. त्याच्यामुळे ह्याचं जे 75व्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, ठीक आहे. आता पहिल्यांदा जे दिलं आहे स्टॅफिलोकोकस ऑरियस. आता स्टॅफिलोकोकस जे आहे तर ते काय, त्वचेचा संसर्ग येतो, ठीक आहे. अन्नाची विषबाधा असेल किंवा निमोनिया, तर हे होतात त्या जीवाणूमुळे, ठीक आहे. स्टॅफिलोकोकसमुळे काय होतं,
त्वचेचा संसर्ग होतो, अन्नाची विषबाधा होते आणि न्यूमोनियासारखे आजार याच्यामुळे होतात स्टेफिलोकोकस. ठीक आहे. पुढचा जो जीवाणू दिला आहे तर तो आहे स्ट्रेप्टोकोकस पायोजिनस. ठीक आहे. तर स्ट्रेप्टोकोकस पायोजिनसमुळे काय होतं तर घशाचा त्वचेचा संसर्ग होतो आणि स्कारलेट फिवर हे पण ह्याच्यामुळे होतो. ठीक आहे. त्याच्यामुळे घशाचा मेन आहे इथं. ठीक आहे, स्ट्रेप्टोकोकस. त्याच्यामुळे हे पण काय चुकीचं आहे. त्यानंतर चौथं जे आहे ते आहे साल्मोनेला प्रजाती. तर साल्मोनेला प्रजाती ही काय अन्नाची विषबाधा किंवा टायफॉईड ह्याच्यासारखे आजार ह्या प्रजातीमुळे होतात साल्मोनेला. ठीक आहे. त्याच्यामुळे हे 3 पर्याय चुकीचे आहेत आणि 75व्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 76. खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे? ठीक आहे. ऑक्सिडेशनला प्रतिबंधित करणारं कुठलं जीवनसत्व आहे तर ते आहे जीवनसत्व ई म्हणजेच विटॅमिन ई. त्याच्यामुळं 76व्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. आता जीवनसत्व आहे विटॅमिन ए काय तर ते लो पॉवर अँटीऑक्सिडंट आहे. त्याच्यामुळे काय होतं दृष्टी, रोगप्रतिकारक शक्ती, पेशींची वाढ ह्याच्याशी संबंधित आहे. ठीक आहे. त्यामुळे विटॅमिन एमुळे काय होतं तर लो पॉवर होतं, लो पॉवर अँटीऑक्सिडंट आहे. ठीक आहे. त्यामुळे ह्याचा काही डायरेक्ट संबंध नाही. त्याच्यानंतर विटॅमिन के हे जे आहे तर हे विटॅमिन केमुळे काय होतं तर रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये काय होतं ब्लड क्लॉटिंग ह्याच्यामुळे होतं विटॅमिन केमुळे ब्लड क्लॉटिंग किंवा रक्त गोठण्याची प्रक्रिया. ठीक आहे. आता अँटीऑक्सिडंट म्हणजे काय की शरीरातील पेशींचं हे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करणे म्हणजे अँटीऑक्सिडंट, जे की कोण करतं सगळ्यात बेस्ट जीवनसत्व ई करतं. त्याच्यामुळे 76व्या प्रश्नाचे जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 जीवनसत्व ई. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. पुढे प्रश्न क्रमांक 77. टिंबटिंब ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था, पचनसंस्था यांच्यावरील संवेदी चेतातंतूच्या टोकावर बद्ध राहतात. ठीक आहे. आणि खाली आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर ह्याचं जे बरोबर उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 2 ओपिओइड्स. ठीक आहे. 77व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओपिओइड्स. आता ओपिओइड्स काय मध्यवर्ती मज्जासंस्था आणि पचनसंस्था म्हणजे आपली जी चेतासंस्था आहे आणि पचनसंस्था आहे ह्या दोन्ही ठिकाणी काय आढळतं आपल्याला तर ओपिओइड्स आढळतात. आता ओपिओइड्स ह्याच्यामध्ये काय हे एक्झाम्पल काय आपण देऊ शकतो तर हेरोईन, मॉर्फिन, कोडीन ही जी आहेत ना तर ही औषधे जी आहेत ना ती ह्या मध्यवर्ती चेतासंस्थेला काय करतात बांधली जातात. ठीक आहे. त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे हेरोईन वगैरे ते ह्याचा ड्रग्ज म्हणून पण यूज केला जातो. तर ते कशामध्ये येतात ओपिओइड्समध्ये येतात. ठीक आहे. त्याच्यामुळे 77व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. आता कॅनाबिनॉइड्स. आता कॅनाबिनॉइड्स जे असतात ते मध्यवर्ती मज्जासंस्थेत किंवा पचनसंस्थेत असतात का नसतात तर ते कुठं असतात मेंदूत असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे कॅनाबिनॉइड्स येईल काही तर नाही. त्यानंतर मॉर्फिन. मॉर्फिन हा काय ओपिओइड्सचाच एक सब पार्ट आहे. ठीक आहे. पण जी ब्रॉडर कन्सेप्ट आहे ती काय ओपिओइड्स आहे आणि ह्यातला एक छोटासा पार्ट म्हणजे मॉर्फिन. त्याच्यामुळे 3 येईल का नाही. त्याच्यानंतर चौथा जो पर्याय आहे तो आहे कोको अल्कलॉइड्स. ठीक आहे. कोको अल्कलॉइड्स तर हे काय कोकेनमध्ये असतात जे की मध्यवर्ती मज्जासंस्थेवर हे आढळतात. पण पचनसंस्थेत आढळतं का कोकेन हे ह्याच्यामध्ये आढळतं का नाही. तर ते कशामध्ये आढळतं मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये आढळतं पचनसंस्थेमध्ये नाही. त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी आढळणार काय ओपिओइड्स. त्यामुळे 77व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 78. जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालील धातूंच्या मिश्रणातून तयार होतो. जर्मन सिल्वर. ठीक आहे. आता नावात जरी जर्मन सिल्वर असेल तर त्याच्यात सिल्वर नसतं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय असतं तर तांबे, निकेल आणि जस्त असतं म्हणजे कॉपर, निकेल आणि झिंक. ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे 78व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तांबे, निकेल आणि जस्त. ठीक आहे. ह्याच्यापासून काय बनतो जर्मन सिल्वर. ह्याच्यामध्ये सिल्वर असतं का नाही. ठीक आहे. आता इथं काय पहिलं दिलं आहे तांबे, जस्त आणि कथील. तर हे कशासाठी यूज केलं जातं गन मेटलसाठी यूज केलं जातं. म्हणजे जी गन यूज केली जाते तर त्याच्या मेटल म्हणून यूज केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर CU आणि ZN हे कशामध्ये यूज केलं जातं पितळमध्ये म्हणजेच ब्रासमध्ये यूज केलं जातं. आणि CuSN हे कशामध्ये यूज केलं जातं ब्रॉन्झमध्ये. म्हणजे तांबे आणि जस्त असेल तर ब्रास आणि तांबे आणि कथील असेल तर ब्रॉन्झ. ठीक आहे. त्याच्यामुळं 78व्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 79. ॲस्पिरिनचे रासायनिक नाव. आता ॲस्पिरिनचे जे रासायनिक नाव आहे ते इथं आपल्याला विचारलं आहे तर ते काय ओ ॲसेटिल सॅलिसिलिक ॲसिड. ठीक आहे. ओ ॲसेटिल सॅलिसिलिक ॲसिड. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक पहिला जो आहे हेच याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 79 ओ ॲसेटिल सॅलिसिलिक ॲसिड. आता हे असे जे ॲस्पिरिन असेल किंवा हे असेल तर हे जे रासायनिक नाव हे डायरेक्ट फॅक्ट असतात ह्याच्यामध्ये काही हे नसतं. ठीक आहे. काही ट्रिक नसते किंवा ह्याच्यामध्ये काही लक्षात ठेवण्यासारखं नसतं. एखाद्याचं नाव ते आहे तर ते आहे दॅट्स इट. ठीक आहे. आता ओ मिथाईल सॅलिसिक ॲसिड
आता हे ओ ॲसेटिल आहे, ठीक आहे. तसं खाली काय दिली तर ओ मिथाईल सॅलिसिक ॲसिड. ते काय ऑइल ऑफ विंटरग्रीन म्हणजे वेदनाशामक बाम आहे तो, म्हणजे की आपण जे वेगवेगळे बाम यूज करतो डोकेदुखीसाठी वगैरे, ठीक आहे, म्हणजे वेदनाशामक, तर त्याला काय म्हटलं जातं ऑइल ऑफ विंटरग्रीन असं पण म्हटलं जातं. हे लक्षात असू द्या, ऑइल ऑफ विंटरग्रीन हे पण म्हटलं जातं ओ मिथाईल सॅलिसिक ॲसिडला, ठीक आहे. त्याच्यामुळं 79व्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 80. कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली ह्या संज्ञा कोणी दिल्या? कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली, ठीक आहे. त्याच्यामुळे हार्ड अँड सॉफ्ट ॲसिड अँड बेसिस ह्या ज्या संज्ञा आहेत तर त्या कोणी दिल्या होत्या आपल्याला माहिती आहे, पियर्सन यांनी दिलेल्या होत्या. त्याच्यामुळं 80व्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. पियर्सननी या संज्ञा दिलेल्या आहेत, ठीक आहे. आता ब्रॉन्स्टेड हे दिलेले आहे. आता ब्रॉन्स्टेडनं काय दिलेले, प्रोटीन डोनर आणि प्रोटीन ॲक्सेप्टर, प्रोटीन डोनर आणि प्रोटीन ॲक्सेप्टर ही संकल्पना पहिल्यांदा ब्रॉन्स्टेडनं मांडली होती. त्याच्यामुळे आम्ल अल्कली ह्याच्याशी काय त्याचा संबंध आहे का? नाही, ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो पर्याय आहे तो आहे लेविस, तर तो इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर आणि डोनर ही संकल्पना त्याला दिली आहे. कशाची? इलेक्ट्रॉन पेअर. त्याच्यामुळे आम्ल आणि अल्कलीचा तो लेविस संबंधित आहे का? नाही, त्याच्यामुळे त्याचाही पण इथं संबंध नाही. हा प्रोटीनच्या ॲक्सेप्टर डोनरविषयी बोलतो आणि लेविस इलेक्ट्रॉन पेअरच्या डोनर आणि ॲक्सेप्टरविषयी बोलतो, ठीक आहे. त्यानंतर शेवटचा जो दिलेला आहे तो आहे फ्रँकलिन. तर फ्रँकलिन काय ॲसिड अल्कली ह्याच्या सॉल्वंट सिस्टीमशी संबंधित त्याचं कार्य, ठीक आहे. त्याचं संज्ञा दिली आहे का त्याने? नाही. जरी कार्य त्याच्याशी रिलेटेड असेल ॲसिडच्या आणि अल्कलीच्या सॉल्वंटच्या सिस्टीमच्या रिलेटेड, तरी त्यांना संज्ञा ह्या दिलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 हा पण चुकीचा आहे आणि बरोबर उत्तर जे आहे ते आहे पियर्सन. त्याच्यामुळे 80व्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 पियर्सन, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 2023चा जो कंबाईन ग्रुप बीचा पेपर झाला त्याच्यामधले सायन्सचे क्वेश्चन बघितले, ठीक आहे. आता पुढे आपण पाहूया 2024चे, ठीक आहे. तर 2024 साली जो कंबाईनचा आता लेटेस्ट पेपर झाला फेब्रुवारीमध्ये, तर त्या पेपरमध्ये जे सायन्सचे प्रश्न विचारले होते तर ते विचारले होते 66 पासून. तर आपण इथे पाहूया प्रश्न क्रमांक 66. योग्य उदाहरणासह शैवाल गट जुळवा. आता आपण बघितलं किती वेळा शैवाल रिपीट झालेला आहे, ठीक आहे. म्हणजे शैवालाच्या रिलेटेड जर ज्यांनी फक्त PYQ जरी बघितले असते व्यवस्थित आणि त्या जर थीमचा जर व्यवस्थित अभ्यास केला असता तर हा प्रश्न एकदम इझिली टॅकल करता आला असता, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, शैवाल गट दिलेला आहे. तर पहिलं काय हिरवे शैवाल, ठीक आहे. तर हिरवे शैवाल आपल्याला माहिती आहे, तर ते कशामध्ये असतं, स्पायरोगायरामध्ये असतं, ठीक आहे. हिरवे शैवाल, ठीक आहे. हे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे, बरोबर आहे. तर स्पायरोगायरा कशात आढळतं, गोड्या पाण्यात आढळतं, ठीक आहे. त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट A आणि B असतात. आपल्याला माहिती आहे A आणि B ह्या रंगद्रव्यामुळे त्यांना काय होतो, हिरवा रंग प्राप्त होतो, ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे तपकिरी शैवाल, ठीक आहे. त्याला काय म्हटलं जातं, फिओफायसी हे पण म्हटलं जातं. तर ते कशामध्ये असतं, सर्गॅझममध्ये असतं, ठीक आहे. हे कशामध्ये सापडतं, रादर तपकिरी शैवाल आपल्याला समुद्रात आढळतं, ठीक आहे. जे की पृष्ठभागावर पण तरंगतं, म्हणजे रादर सर्गॅसो समुद्र नावाचं एक अख्खा समुद्रचं आहे की ज्याच्यामध्ये फक्त तपकिरी शैवाल जास्त आहे, म्हणजे सर्गॅझम जास्त आहे, त्याच्यामुळे त्याला सर्गॅसो समुद्र नाव दिलेलं आहे, ठीक आहे. तर हे काय करतं, पृष्ठभागावर तरंगतं, समुद्रात आढळतं आणि ह्याचा रंग जो आहे तो फिकोझॅन्थिन याच्यामुळे ह्याला हा तपकिरी रंग प्राप्त झालेला असतो, ठीक आहे. त्यानंतर रोडोफायसी म्हणजेच लाल शैवाल, तर ते कशामुळे होतं, पॉलीसायफोनिया. त्याचं उदाहरण काय लाल शैवालाचं, पॉलीसायफोनिया, ठीक आहे. ते पण समुद्रात आढळतं आणि फायको एरिथ्रिनमुळे त्याला काय होतो, लाल रंग प्राप्त होतो. आणि शेवटचं जे आहे ते पिवळे शैवाल जे की आहे बॉट्रिडियम, ठीक आहे. त्यामुळे डची जी जोडी ती 2 बरोबर लागते, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं पिवळ्या शैवालामध्ये, तर ह्याचा रंग जो आहे तो कॅरोटेनॉइड्स आणि झॅन्थोफिल्स ह्याच्यामुळे होतो आणि हे दमट जमिनीवर आढळतं, ठीक आहे. ह्याच्यामध्ये क्लोरोफिल A असतं पण B नसतं, त्यामुळे ह्याचा जे रंग आहे तो पिवळा असतो. तर बाकीचे हे स्पायरोगायरा जो होता तो गोड्या पाण्यात होता, ठीक आहे. सर्गॅझम आणि पॉलिसायफोनिया हे कशात होते, समुद्रात होते. बट हा बॉट्रिडियम जो आहे तर तो कशावर आढळतो, तर जमिनीवर आढळतो, दमट, ठीक आहे. हा प्रकार दमट जमिनीवर आढळतो. त्याच्यामुळे अला 3, बला 1, कला 4 आणि डला 2 अशी जी जोडी आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्याच्यामुळे 66व्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 67. खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक असे पण म्हणतात, म्हणजे ह्याला काय म्हटलं जातं, फ्रूट रिपनिंग हार्मोन असं पण म्हटलं जातं, ठीक आहे. तर ते काय आहे, तर ते आहे इथिलीन, ठीक आहे.
त्याच्यामुळं 67 जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 इथिलीन. हे काय एक गॅसियस हे आहे, ठीक आहे, म्हणजे वायुरूप संप्रेरक म्हणजे हॉर्मोन आहे. तर हे इथिलीनमध्ये जर आपण हे ठेवलं, फळांना ठेवलं, तर ते काय होतं, तर ते फळं पिकतात लवकर, ठीक आहे. त्याच्यामुळे ह्याला फळ पिकवणारं संप्रेरक असं पण म्हटलं जातं इथिलीनला, ठीक आहे. आता ऑक्सिन काय असतं, तर पेशींची लांबी वाढवायची किंवा मुळांची वाढ करायची ह्याच्यासाठी ऑक्सिनचा वापर केला जातो, फळ पिकवण्यासाठी नाही. तर रादर उलट फळ पिकवण्याची प्रक्रिया लांबणीवर ढकलायची असेल तर, म्हणजे सपोज जर आता केळी हे आपलं फळ आहे, तर केळीला जर म्हणजे दूर घेऊन जायचं आहे आणि त्याची जर पिकण्याची प्रक्रिया मग आपल्याला काय करावं लागेल, स्लो करावी लागेल, तर त्याच्यासाठी आपण तिथं ऑक्सिनचा वापर करतो, ठीक आहे. फळ म्हणजे इथिलीनचे एक्झॅक्ट अपोजिट ऑक्सिनचं कार्य, ठीक आहे. त्यानंतर जो पुढचा पर्याय येतो आहे जिब्रेलिन. तर जिब्रेलिन काय करतं, खोडाची उंची वाढवतं किंवा मग ते फुलांच्या वाढीस चालना देतं जिब्रेलिन. फळासाठी आहे का ह्याचा काही उपयोग नाही आहे. आणि शेवटचं जे आहे ते हे सायटोकायनिन. ते काय करतं, वनस्पतीचं वृद्धत्व लांबवतं, म्हणजे फळे भाज्या जास्त काळ ताज्या ठेवण्यास मदत करतं, ठीक आहे. वृद्धत्व लांबवणं म्हणजे त्याला हे ताजं ठेवणे, त्याच्यासाठी सायटोकायनिन वापरतात. ते फळ पिकवण्यासाठी का नाही, तर ते फळ पिकवण्यासाठी काय इथिलीन, ठीक आहे. त्याच्यामुळं प्रश्न क्रमांक 67 जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 68. वनस्पती रोग व रोगकारकाच्या जोड्या लावा. म्हणजे एका बाजूला आपल्याला वनस्पतींवर होणारे रोग दिलेले आहेत आणि ते कुठल्या कारकामुळे होतात हे पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहे. आता पहिला जो हे आहे पर्याय आहे, तर तो काय आहे, गव्हाची सुट्टी काजळी, ठीक आहे. आणि दुसरा जो आहे गव्हाच्या खोडावरील काळा तांबेरा. आता आपण ज्यांना आठवत असेल तर आपण जो 2021चा पेपर बघितला त्यातला पहिलाच प्रश्न होता गव्हाच्या तांबेऱ्याशी रिलेटेड, म्हणजे गव्हावर होणारा रस्ट. आणि तांबोरा किंवा रस्ट हे कशामुळे होतं, पक्सिनिया ह्याच्यामुळे होतं, म्हणजे जी बुरशी असते, ठीक आहे. त्याच्यामुळं बची जोडी इथं डायरेक्ट कशाला लागते, 4ला लागते, पक्सिनिया, ठीक आहे. त्याच्यामुळे बची जोडी जर इथं 4ला लावली तर इथं एकमेव पर्याय आहे, जे की 2021चा पहिलाच प्रश्न होता, ठीक आहे. त्याच्यामुळे जर PYQ जर एखाद्याने व्यवस्थित केली असती तर त्याला हा क्वेश्चन डायरेक्ट सुटू शकतो, जे की आहे पर्याय क्रमांक 3 ह्याचं बरोबर आन्सर आहे 68चं, ठीक आहे. त्याच्यामुळे PYQ इतके इम्पॉर्टंट असतात आणि उरलेले जे पर्याय असतात बरोबर उत्तर बरोबर सोडून, तर ते सुद्धा आपल्या नोट्समध्ये असणं का गरजेचं आहे, तर ते ह्याच्यासाठी गरजेचं आहे, ठीक आहे. आता आपण पाहूया 1 बाय 1. गव्हाची सुटी काजळी, तर हे कशामुळे होतं, उस्टिलॅगो सॅगेटम. आता हा पण बुरशीचाच प्रकार आहे, ठीक आहे. पण ह्याच्यामुळे काय होतं, गव्हाला सुटी काजळी येते, तर ते कशामुळे येते, उस्टिलॅगो सॅगेटममुळे येते, ठीक आहे. हे दोन्ही पण काय आहेत, बुरशी आहेत, ठीक आहे. गव्हाच्या खोडावरील काळा तांबोरा हे पक्सिनिया ग्रॅमिनीमुळे होतो, बरोबर आहे. भुईमुगाच्या पानावरील जो टिक्का आहे तर तो कशामुळे होतो, सर्कोस्पोडियम पर्सोनॅटम. त्याच्यामुळं 3ची जी जोडी कची जी जोडी ती 2 सोबत लागेल. आणि शेवटचं काय, हळदीच्या पानावरील ठिपका, तर ते कशामुळे होतो, टॅफ्रिना मक्युलॅन्स, ठीक आहे. त्याच्यामुळं अला 3, बला 4, कला 2 आणि डला 1 असं असणार पर्याय एकच आहे आपल्याकडे 68, ठीक आहे. म्हणजे आपण जर एवढं जर आपल्याला हे असे नावं वगैरे अवघड वाटत असतील, पण जर आपली PYQ व्यवस्थित असतील तर आपण एका ह्याच्यावरून सुद्धा उत्तरापर्यंत पोहोचू शकतो, ठीक आहे. 68चं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, ठीक आहे. पुढे जाऊया आपण. पुढे प्रश्न क्रमांक 69. खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते. आता आपण लास्ट टाईम बघितल्या होत्या ह्याच्या सायबिनची लस बघितली होती, साल्कची लस बघितली होती, ठीक आहे, पोलिओच्या रिलेटेड. तर त्याच वेळेस जर एखाद्याने लस हा टॉपिक किंवा लस ही थीम जर व्यवस्थित केली असती तर त्याला हा प्रश्न इझी गेला असता, ठीक आहे. तर त्वचेच्या थरामध्ये जी लस ही करण्यात येते तर ती कुठली येते, BCG, ठीक आहे. BCG जी लस आहे म्हणजे ही TBची लस आहे, ठीक आहे. BCG ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोगावर ही लस दिली जाते BCGची, तर ती काही दिली जाते त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते. त्याच्यामुळं 17व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. आता TTची जी लस आहे ती कशासाठी दिली जाते, धनुर्वातासाठी दिली जाते. ही कुठं दिली जाते, त्वचेच्या थरामध्ये दिली जाते का, ऑब्वियसली दिली जाते, पण ती खूप खोलवर दिली जाते, त्याच्यामुळे ह्याला इंट्रामस्क्युलर म्हणतात, ठीक आहे. इंट्राडर्मल म्हणत नाही. आता त्वचेच्या थरामध्ये त्वचा म्हणजे काय, हे इंट्राडर्मल, ठीक आहे. तर ही इंट्राडर्मल विचारलं. आता ही काय इंट्रामस्क्युलर म्हणजे ही एकदम खोलवर दिली जाते, ठीक आहे. TTची लस जी की असते धनुर्वात, ठीक आहे. त्यानंतर जे तिसरे आहे ते जपानी एन्सेफिलिटस. आता ही जी आहे तर ती मेंदूज्वराची लस आहे, कशाची, मेंदूज्वर. तर ती कशामध्ये दिली जाते, ती त्वचेखाली दिली जाते, त्याला काय म्हटलं जातं, सबकेटॅनियस म्हटलं जातं, ठीक आहे. त्वचेखाली दिली जाते पण ह्याला सबकेटॅनियस म्हटलं जातं, ना की इंट्राडर्मल, ठीक आहे. आणि शेवटचं काय, पीतज्वर, हे कशाची आहे, ही पण सबकेटॅनियस आहे, ही पण काय केली जाते, त्वचेच्या खालच्या थरात दिली जाते. पीतज्वर ह्याच्यावर दिली जाणारी लस म्हणजे ह्याला काय म्हटलं जातं, येलो फीवर हे पण म्हटलं जातं, ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या 2 लस आहेत तर त्या काय आहेत,
सबक्युटेनियस, ठीक आहे. आणि हे इंट्रामस्क्युलर. त्याच्यामुळं 69चं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 70. बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्यांची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी कचऱ्यासाठी वापरली जाते? ठीक आहे. आता बायोमेडिकलमध्ये काय केलं जातं, म्हणजे दवाखान्यात आपण म्हणू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचा कचरा, आता दवाखान्यात हर एक प्रकारचा कचरा असतो, बरोबर आहे. तर मग काही कचरा घातक असतो, काही एवढा घातक नसतो. मग त्याच्यानुसार त्याचं जर घातक कचरा असेल तर त्याचं वर्गीकरण वेगवेगळं करणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं काय केलं जातं, वेगवेगळ्या कलर कोडमध्ये त्याच्या पिशव्या वापरल्या जातात की जेणेकरून काही केलं जाईल आपल्याला इझिली ते फाइंड आउट करता येईल, ठीक आहे. त्याच्यामुळे जो लाल कलरची जी पिशवी वापरली जाते तर ती कशासाठी, रिसायकल करण्यायोग्य जे हे असतं वेस्ट असतं, म्हणजे सपोज की नळ्या असतील किंवा सलाईनच्या ते हे असते बॉटल असतील, सलाईनच्या नळ्या असतील किंवा हातमोजे असतील, तर हे काय करू शकतो आपण, रिसायकल करू शकतो. त्याच्यामुळे ते कशात टाकलं जातं, लाल पिशवीमध्ये टाकलं जातं, ठीक आहे. त्याच्यामुळं मानवी शारीरिक कचऱ्यासाठी येईल का ते, नाही. तर ते कशासाठी तर रिसायकलेबल, म्हणजे कमी हार्मफुल म्हणू शकतो त्यातल्या त्यात, ठीक आहे. त्यानंतर पिवळी पिशवी. पिवळी पिशवी कशासाठी हे केली जाते, ह्याला माती लागलेला कचरा असं पण म्हटलं जातं, म्हणजे सॉईल हे नाव दिलं जातं, ठीक आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये जर कापूस असेल, म्हणजे आपल्याला जर जखम साफ केलेला कापूस असेल किंवा त्याच्यावर जर जखमेवरचं ड्रेसिंग असेल किंवा एखाद्या हात किंवा पाय फ्रॅक्चर झाल्यावर त्याला केलेलं प्लास्टरिंग असेल किंवा मग एखादे एक्सपायर झालेलं मेडिसिन असेल, तर हे कशामध्ये हे कवर होतं, तर ते मानवी शारीरिक कचऱ्यामध्ये आपण त्याला कन्सिडर करतो. त्याच्यामुळं 17व्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर येईल मानवी शारीरिक कचऱ्यासाठीचं, तर ते आहे पिवळी पिशवी, ठीक आहे. जे की आहे 17व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे, ठीक आहे. त्यानंतर पांढरी पारदर्शक पिशवी हे कशासाठी, म्हणजे ते शार्प वेस्ट जे आहेत, म्हणजे सुया असतील, ब्लेड असतील, त्याच्यासाठी यूज केले जाते. त्याच्यामुळे हे जो आन्सर येईल का, नाही. पांढऱ्या पिशवीत काय केलं जातं, ज्या धारधार वस्तू आहेत, शार्प आहेत, म्हणजे सुई कशी असते, शार्प असते, ब्लेड, ह्याच्यासाठी पांढरी पिशवी यूज केली जाते. आणि निळी जी पिशवी तर ती कशासाठी जाते, काचेच्या वस्तू असतील किंवा बाटल्या असतील ह्याच्यासाठी यूज केली जाते. त्यामुळे निळी पिशवी तर येईल का मानवी शारीरिक कचऱ्यासाठी, नाही, ठीक आहे. लाल पिशवीसाठी काय, रिसायकलेबल, निळी पिशवीसाठी काचेच्या, पांढऱ्या पिशवीसाठी शार्प वस्तू आणि पिवळ्या ह्याच्यासाठी मानवी कचऱ्यासाठी, ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 71. आहारातील प्रथिनाची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते? म्हणजे आहारात जर प्रथिनं कमी असतील तर त्याच्यामुळे कुठला आजार होतो, तर तो होतो क्वाशिकोर, ठीक आहे. क्वाशिओरकोर हा आजार होतो कशामुळे, प्रथिनाच्या कमतरतेमुळे. आता प्रथिनाचं कमतरता म्हणजे काय, की कॅलरी जास्त असतात आणि प्रोटीन कमी असतात. म्हणजे एखादं खातोय पण त्याच्यातनं प्रोटीन काय भेटतच नाही आहे, म्हणजे प्रथिनं काय भेटतच नाही. ह्याला काय म्हटलं जातं दुसऱ्या भाषेत, तीव्र कुपोषण. तीव्र कुपोषण असं पण म्हटलं जातं ह्याला, क्वाशिओरकोर, ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं की जर कॅलरी जास्त भेटलं आणि प्रोटीन कमी भेटलं तर हे तीव्र कुपोषण कन्सिडर केलं जातं. आणि ह्याचंच उलटं, म्हणजे कॅलरी कमी आणि प्रोटीन जास्त भेटलं तर त्याला काय म्हटलं जातं, डाएट. म्हणजे जे की डाएट हे करण्यासाठी डाएटवर राहणारे लोक खातात ना, म्हणजे काय म्हणतात त्याला, हिरवे फळे भाज्या हे खातात ना, तर ते ह्याच्या उलटं असतं, ठीक आहे. आता पहिला जो हे दिला ऑप्शन दिला तो आहे वातरोग. तर तो काय, तो सांध्याचा आजार आहे. तो प्रथिनाच्या कमतरतेमुळे होतो का वातरोग, नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. मधुमेह जो आहे तो इन्सुलिनच्या संप्रेरकामुळं होणारा तो रोग आहे, ठीक आहे. त्याच्यात प्रथिनाचा काही रोल आहे का, नाही. आणि पार्किन्सन्स काय, मेंदूतील डोपामाइन तयार करणाऱ्या पेशी जर नष्ट झाल्या तर त्याच्यामुळे पार्किन्सन्स होतं. त्याच्यामुळे चौथं पण हे प्रथिनाशी रिलेटेड आहे का, नाही. त्याच्यामुळे चौथं पण पर्याय चुकीचं. त्यामुळे 71चं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं 71चं काय बरोबर उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. पुढे प्रश्न क्रमांक 72. सस्तन प्राण्यांची लक्षणे खालीलप्रमाणे असतात आणि खाली आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत, ठीक आहे. तर सस्तन प्राण्यांच्या रिलेटेड आपल्याला हे विधानं पाहिजेत. तर विधान काय सांगतं, अंगावर केस असतात. आता मनुष्य हा सुद्धा स्वतःच आपण सस्तन प्राणी, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण आपल्याशी सुद्धा ह्याला हे करू शकतो, रिलेट करू शकतो. तर अंगावर केस असतात हे विधान काय बरोबर आहे. त्यानंतर विधान काय सांगतं, हृदयाला 3 कप्पे असतात. आता हे विधान काय चुकीचं आहे. हृदयाला 3 कप्पे कोणाचे असतात, तर ते ॲम्फिबियन्सचे असतात, म्हणजे जे उभयचर असतात, जे पाण्यात पण राहू शकतात आणि जे जमिनीवर पण राहू शकतात किंवा जे सरपटणारे असतात, त्यांच्या हृदयाला 3 कप्पे असतात. ह्याच्या सस्तन प्राण्यांचे असतात का, नाही. तर सस्तन प्राण्यांच्या ह्याला किती असतात, 3 नसतात तर ते 4 असतात. 2 आलिंद असतात आणि 2 निलय असतात. म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, आलिंदाला ॲट्री असं म्हटलं जातं, निलयला वेंट्रिकल्स असं पण म्हटलं जातं, ठीक आहे. त्याच्यामुळे हृदयाला सस्तन प्राण्यांचे किती असतात कप्पे, 4 कप्पे असतात, ठीक आहे.
त्यानंतर क जे विधान आहे ते आहे मादीमध्ये स्तनग्रंथी असतात. ऑब्वियसली हे क विधान बरोबर आहे. त्यानंतर ड काही सस्तन प्राणी अंडी घालतात, हेही विधान बरोबर आहे. म्हणजे जे मोनोट्राइप्स गटातले प्राणी येतात, जसे की प्लॅटिपस असेल किंवा एकिडना असेल, हे तर फेमस एक्झाम्पल आहेत. कुठले? प्लॅटिपस व एकिडना हे दोन प्राणी आहेत, सस्तन प्राणी आहेत, जे काय करतात, सस्तन असून अंडी घालतात. ठीक आहे. त्यामुळे सस्तन आणि अंडाजी असे जे दोन गट आहेत त्याच्यामध्ये हे ह्याच्यामध्ये येतात, सस्तनमध्ये येतात, बट हे अंडी पण घालतात. ठीक आहे. त्यामुळे ड हे विधानसुद्धा काय बरोबर आहे. आता काय विचारलं खाली, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलं, जे की ब चुकीचं आहे. अ, क, ड ही 3 विधाने काय बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे 72व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 73. पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण. पायसेस या वर्गात हे मासे मोडतात. आता त्याच्या रिलेटेड आपल्याला खाली 4 विधाने दिलेली आहेत. ते संपूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहेत. ठीक आहे. मासे काय असतात, पूर्णपणे जलीयच असतात ना, का ते जमिनीवर राहतात का मासे? नाही आहेत. त्याच्यामुळे विधान एक आहे बरोबर आहे. विधान ब काय सांगतं, त्यांना हृदयाचे 3 कप्पे असतात. आता आपण मगाशी बघितलं, हृदयाचे 3 कप्पे मासे काय आहेत, जलचर आहेत. ते उभयचर आहेत का? नाहीत. मग हृदयाचे 3 कप्पे कोणाला असतात, उभयचर आणि सरपटणाऱ्यांना असतात. त्याच्यामुळे माशांना 3 असतात का? तर नाही, हे विधान काही चुकीचं आहे. मग माशांना किंवा जे जलचर आहेत त्यांना किती असतात, तर 2 असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे 3 नसतात. आता ह्या 2 ह्याच्यामध्ये काय असतं, एक आलिंद आणि एक निलय, जे की सस्तन प्राण्यामध्ये ह्याचं पुढचं वर्जन म्हणजे 4 कप्पे असतात, 2 आलिंद आणि 2 निलय असतात. ठीक आहे. त्याच्यामुळं ब हे विधान चुकीचं. आता इथं आपल्याला वरच्या क्वेश्चनमध्ये आणि खालच्या क्वेश्चनमध्ये ह्याच्यातच आपलं ही हृदयाचं क्लिअर होऊ शकतं. ठीक आहे. आता काय असतात, जे पाण्यात राहणार आहेत त्यांना किती असतात, हृदयाला कप्पे 2. ठीक आहे. जे जमिनीवर राहणार आहेत त्यांना किती असतात, 4. आणि जे दोन्हीकडे राहतात इंटरमिडिएट त्यांना किती असतात, 3. ठीक आहे. जमिनीवर 4, पाण्यात उभयचर 3 आणि पाण्यामध्ये 2. ठीक आहे. त्याच्यामुळं ब हे विधान काही चुकीचं येईल. ठीक आहे. त्यानंतर विधान क, ते शीत रक्ताचे प्राणी आहेत. बरोबर. मासे काय असतात, कोल्ड ब्लडेड असतात. आणि त्याच्यानंतर ड विधान काय सांगतं, त्यांच्या शरीरावर खवले असतात. हेही विधान काही बरोबर आहे. त्यांच्या शरीरावर खवले असतात. आता शीत रक्त आणि खवले हे तर सरपटणाऱ्यांना सुद्धा लागू होतं. ठीक आहे. त्याच्यामुळं इथं काय अ, क, ड हे 3 विधानं बरोबर आहेत. ब फक्त चुकीचं आहे आणि असा पर्याय आपल्याकडे एकच आहे, जे काही आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यामुळे 73व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 74. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 74 काय सांगतो, हायड्राच्या नेमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषयाचे नाव सांगा. ठीक आहे. हायड्राच्या नेमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषयाचं नाव. तर हायड्रा जो हे आहे एक प्राणी आहे की जो की ह्याच्यामध्ये आढळतो पाण्यामध्ये, तर तो कुठलं विष असतं त्याच्याकडे, हिप्नोटॉक्सिन नावाचं विष असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे 74व्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. आता हे काय, हे एक न्यूरोटॉक्सिन आहे. ठीक आहे. काय करतं, म्हणजे जर हायड्रा चावला आणि हे जर हिप्नोटॉक्सिन जर आपल्या ह्याच्यात झालं तर ते थेट काय करतं, मज्जासंस्थेला अटॅक करतं आणि काय करतं, बॉडीला पॅरालाइज करतं. त्याच्यामुळे हायड्रा जर चावला तर काय होतं, डायरेक्ट माणूस पॅरालाइज होऊ शकतो हिप्नोटॉक्सिनमुळे. ठीक आहे. त्याच्यामुळे 74चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. आता पर्याय क्रमांक 1 मध्ये काय दिले, ग्लुटाथिओन. आता ग्लुटाथिओन हे काय, अँटीऑक्सिडंट आहे. हा विष आहे का? नाही आहे. ग्लुटाथिओन काय, अँटीऑक्सिडंट आहे. ठीक आहे. हे विष नाही आहे. पेशींना काय करतं, ते रादर नुकसानीपासून वाचवतं. नुकसान करतं का, विषमुळं नुकसान होतं, पण हे काय करतं, त्याच्यापासून वाचवतं. त्याच्यामुळे ग्लुटाथिओन येईल का इथं? नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढचं काय, मॅलेथिओन. मॅलेथिओन काय, हे कीटकनाशकावर हे कीटकनाशक आहे, जे की शेती आणि डास ह्याच्यावर प्रभावी औषध आहे कीटकनाशक. ठीक आहे. आता हे पण आपल्या नोट्समध्ये असू द्या, कारण आयोगानं ह्याच्या रिलेटेडसुद्धा प्रश्न विचारले. म्हणजे एखाद्या कशाचं जर नाव देतात, ते औषधाचं नाव देतात आणि ते विचारतात ती काय ते अँटीबॅक्टेरियल आहे किंवा व्हायरल आहे किंवा ते बुरशीनाशक आहे, कीटकनाशक आहे किंवा काय, ह्याच्या रिलेटेड पण आयोगाने असे प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे शेतीमध्ये यूज केलेले 2,4-D आधी प्रश्न विचारला होता. आता सेम हे मॅलेथिओन पण ह्याच्यावर पण आयोग नेक्स्ट टाईम प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे. त्यामुळे हे पण आपल्या ह्याच्यामध्ये नोट्सचा पार्ट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि कोणतेही विष सापडत नाही तर हे चुकीचं पर्याय, हिप्नोटॉक्सिन हे सापडतं, ना की ग्लुटाथिओन आणि मॅलेथिओन. ठीक आहे. 74व्या प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 75. ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे. आपण गेल्याच वर्षीच्या पेपरमध्ये ह्याच्यावर प्रश्न बघितला होता. ठीक आहे. आणि त्याच वेळेस आपण सांगितलं होतं की Cu आणि Sn ह्याच्यापासून ब्रॉन्झ भेटतो आणि Cu आणि Zn ह्याच्यापासून ब्रास भेटतो. ठीक आहे. हे आपण गेल्या वर्षीच्याच पेपरमध्ये लास्टचा आय थिंक सेकंड लास्ट और समथिंग लास्टचा क्वेश्चन असेल त्याच्यामध्ये हे झालं होतं. त्याच्यामुळे जर PYQ जर व्यवस्थित केली असते तर हा पण प्रश्न आपल्याला सुटला असता. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्याचं 75चं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 Cu. ठीक आहे.
आणि SN ह्याच्यापासून काय होतं ब्रॉन्झ भेटतो. ठीक आहे. आता CU आणि PB लीड ह्याच्यापासून काय भेटतं बेरिंगसाठी ह्याचा वापर केला जातो. जे बेरिंग्स वापरले जातात गाडीमध्ये वगैरे तर त्याच्यासाठी CU आणि PBचा यूज केला जातो. आणि CU आणि ZN ह्याच्यापासून काय भेटतं ब्रास भेटतं म्हणजेच काय पितळ, त्याच्यापासून ब्रॉन्झ भेटतं का नाही. आणि CU आणि निकेल ह्याला कुप्रोनिकेल असं म्हणतात. याचा वापर जहाजामध्ये आणि नाणी बनवण्यासाठी होतो. ठीक आहे. कुप्रोनिकेल असं पण म्हटलं जातं कॉपर आणि निकेल. ठीक आहे. हे कशासाठी यूज केलं जातं नाणी बनवण्यासाठी किंवा जहाज ह्याच्यामध्ये काय केला जातो ह्याचा वापर केला जातो CU आणि निकेलचा. ठीक आहे. 75चं बरोबर उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 76. रासायनिक उद्योगामध्ये झिओलाईटचा उपयोग टिंबटिंब म्हणून करतात. आता रासायनिक उद्योग असेल तर त्याच्यात झिओलाईट म्हणजे ह्याचा जो वापर आहे तर झिओलाईट काय असतं 3D स्ट्रक्चर असतं ह्याचं मधाच्या पोळ्यासारखं 3D स्ट्रक्चर. ठीक आहे. तर त्याचं जे हे आहे वापर जो आहे तर कशासाठी केला जातो उत्प्रेरक म्हणजेच कॅटलिस्ट म्हणून केला जातो. ठीक आहे. त्यालाच काय म्हटलं जातं कॅटलिस्ट असं म्हटलं जातं. तर झिओलाईट हे काय कॅटलिस्ट आहे. ठीक आहे. त्याचा शेप काय सिलेक्टिव्ह आहे. ठीक आहे. म्हणजे 3D शेप आहे त्याचा मधाच्या पोळ्यासारखा तर तो सिलेक्टिव्ह आहे त्याच्यामुळे ते काय होतं कॅटलिस्ट म्हणून एक योग्य प्रकारे कार्य करतं. ठीक आहे. आता वंगण हे काय म्हणते रासायनिक उद्योगामध्ये त्याचा झिओलाईटचा उपयोग वंगण म्हणून करतात का म्हणजे लुब्रिकंट म्हणून करतात का तर नाही. ठीक आहे. रंगबंधक. आता रंगबंधक म्हणजे काय असतं तर एखाद्या कापडावर जर आपल्याला रंग पक्का बसवायचा असेल तर त्याच्यासाठी जे यूज केलं जातं त्याला रंगबंधक म्हणजे मॉर्डंट म्हणतात. ठीक आहे. तर ह्याचं काय एक्झाम्पल आहे त्रुटी हे जर बेस्ट एक्झाम्पल आहे त्रुटी. ठीक आहे. त्याच्यामुळे झिओलाईट हे म्हणून यूज करतात का नाही त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपण नाही येणार. आणि मिश्र धातू तर मिश्र धातू काय झिओलाईटचा सिलिकॉन ॲल्युमिनियम आणि ऑक्सिजन ह्याचं संयुग आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हा मिश्र धातू आहे का तर नाही हे काय संयुग आहे त्याच्यामुळे हे मिश्र धातू पण नाही. आता झिओलाईटमध्ये काय काय असतं सिलिकॉन प्लस ॲल्युमिनियम प्लस ऑक्सिजन. ठीक आहे. ह्याच्यापासून काय बनवलं जातं झिओलाईट बनवलं जातं. त्यामुळे 76व्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया. पुढे प्रश्न क्रमांक 77. 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मॅल्डिहाइडच्या HCHO 2 मोलपासून किती ग्राम हायड्रोजन मिळू शकेल. ठीक आहे. आणि खाली आपल्याला अनुभार दिलेला आहे H चा 1 C चा 12 O चा 16. ठीक आहे. आता इथं ह्यांनी काय दिलेलं आहे कितीपासून एकतर पहिल्यांदा काय दिले ह्यांनी 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती. ठीक आहे. 100% पुनर्प्राप्ती होणार आहे आणि किती दिले 2 मोल. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे 1 मोल हायड्रोजनमध्ये किती असतं 2 ग्रॅम असतं. ठीक आहे. 1 मोल हायड्रोजन किती असतं 2 ग्रॅम. ठीक आहे. आता ह्यांनी किती दिले 2 मोल. आता 2 मोल म्हणजे 2 × 2 म्हणजे 4. ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 ह्याचं काय बरोबर उत्तर येईल हायड्रोजनचे. आता इथं काय दिलं 30 ग्रॅम. आता 30 ग्रॅम म्हणजे काय आता इकडे बघा इथं काय दिलेलं H 2 वेळा दिलेले त्याच्यामुळे हे Hची व्हॅल्यू किती 1. मग इथं Cची व्हॅल्यू किती C एकदा झाले 12. ओची व्हॅल्यू 16 O इथं एकदा झाले. ठीक आहे. मग O एकदा म्हणजे 16 अधिक C 12 म्हणजे 12 आणि 16 किती झाले 28 आणि H 2दा म्हणजे Hची व्हॅल्यू किती 1 + 1 असं किती 30 होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे 30 हे जे आहे तर ते काय आहे फॉर्मॅल्डिहाइडचं काय एकूण मोलार वस्तुमान आहे. ठीक आहे. एकूण मोलार वस्तुमान त्याच्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. 1 ग्रॅम आणि 2 ग्रॅमचा तर काही विषयच येत नाही आणि 2 मोलपासून किती भेटतं 4 ग्रॅम भेटतं. त्याच्यामुळं 77व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 4 ग्रॅम. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढे प्रश्न क्रमांक 78. खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा आणि खाली आपल्याला 3 विधाने दिलेली आहे. तर पहिलं विधान काय सांगतं सोलार PV तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. बरोबर आहे. म्हणजे सूर्यापासून आपण ऊर्जा घेतो आणि ती कशामध्ये कन्वर्ट करतो इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्ट करतो. हेच तर सोलार PVचं काम आहे ना. त्यामुळे विधान काय असणार आहे बरोबर असणार आहे. विधान 2 काय सांगतं सोलर औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते. आता इथं नावातच औष्णिक आहे त्याच्यामुळे सूर्याचं ऊर्जेचं कशामध्ये करणार थर्मल एनर्जीमध्ये कन्वर्शन करणार. त्याच्यामुळे विधान B पण 2 पण बरोबर आहे. त्यानंतर विधान 3 काय सांगतं जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतो. आता जैविक पदार्थ म्हणजे नायट्रोजन असतो पण फक्त नायट्रोजन असतो का नाही. ठीक आहे. मग जैविक पदार्थ म्हणजे काय बायोमास ह्याच्यामध्ये फक्त नायट्रोजन असतो का नाही. त्यामुळे विधान 3 काय चुकीचं आहे. आता ह्याच्यामध्ये मुख्य घटक काय असतात कार्बन असतो हायड्रोजन असतो ऑक्सिजन असतो नायट्रोजन असतो प्रोटीन असतात अजून पण घटक असतात पण फक्त नायट्रोजन असतो का नाही. त्याच्यामुळे बायोमासमध्ये काय येतं कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन प्रोटीन. ठीक आहे. त्यामुळे विधान 3 जे काय ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे बरोबर चूक असं हे जो आन्सर पाहिजे जे की आहे पर्याय क्रमांक 2. 78व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 79. दट्ट्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात. आता जर दट्ट्या पुढे मागे हलवला तर कसं होईल परत हळू असं
कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन बरोबर असं होईल. त्याच्यामुळे हे काय होतील, लॉन्जिट्युडनल वेव्ज होतील, म्हणजेच अनुतरंग होतील, जे की आपल्या ध्वनीचे तरंग असेच असतात सेम बरोबर आहे. त्याच्यामुळं 79 प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 अनुतरंग म्हणजेच लॉन्जिट्युडनल वेव्ज. आता अवतरंग म्हणजे काय, ट्रान्सफर कशाचे असतात, प्रकाशाचे असतात. किंवा पाण्यामध्ये जर आपण दगड टाकला तर ते जे वेव्ज निर्माण होतात ते पण कशा असतात, ट्रान्सफर असतात. त्याला काय म्हटलं जातं, परपेंडिक्युलर पण म्हटलं जातं. ठीक आहे, त्याच्यामुळे हे येईल का, नाही. आणि हे दोन्ही एक सत्तर येऊ शकत नाही आणि दोन्हीपैकी नाही, मग कुठली वेव्ज असणार आहे, दोन्हीपैकी एक तर पाहिजे ना. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 पण काय चुकीचं आहे. अशा प्रकारे 79व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 80. विद्युत चंबकीय वर्णपटामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंगलांबीची व्याप्ती किती असते. आता जो दृश्य प्रकाश आहे त्याच्या तरंगलांबीची व्याप्ती आपल्याला विचारलेली आहे. ठीक आहे, आता पहिला जो ऑप्शन दिलेला आहे तो आहे 1 मिलीमीटर ते 700 नॅनोमीटर, 1 मिलीमीटर ते 700 नॅनोमीटर. आता हे जे आहे तर ते कशाचं आहे, इन्फ्रारेड आणि मायक्रोवेव्ज ह्याची हे आहे. ठीक आहे, तरंगलांबी कशाची, इन्फ्रारेड आणि मायक्रोवेव्ज. ठीक आहे, त्याची आहे ना की ह्याचे दृश्यलांबी. ठीक आहे, हे काय दृश्यलांबीपेक्षा काय जास्त आहे. ठीक आहे, त्यानंतर पर्याय क्रमांक 2 काय सांगतो, 0.1 मीटर ते 1 मिलीमीटर. हे कशाचे, मायक्रोवेव्ज आणि रेडिओ वेव्हचे. दृश्य आहे का, नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 पण नाही येणार. त्यानंतर 1 नॅनोमीटर ते 400 नॅनोमीटर हे काय, अल्ट्राव्हायलेट UV. ठीक आहे, UV ते काय दृश्यपेक्षा कमी, आणि हे काय दोन्ही दृश्यपेक्षा जास्त. ठीक आहे, आणि 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर ही काय आपली दृश्य तरंगलांबी. त्याच्यामुळं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. 80व्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. ठीक आहे, त्याच्यामुळं हे अशा प्रकारे आपण 2021 ते 2024 ह्या वर्षीचे आपण काय केलेले आहेत, सायन्सच्या विषयाच्या रिलेटेड जे काही प्रश्न आले त्याचा आपण इथं आढावा घेतलेला आहे. तर मित्रांनो, आपण इथं पाहू शकतो की जर प्रिव्हियस इयरचे जर क्वेश्चन आपण जर व्यवस्थित केले, त्याच्या रिलेटेड जे थीम आहेत त्याच्याविषयी जाऊन जर बेसिकमध्ये जर आपण अभ्यास केला, म्हणजे जर आता इथे एखादा प्रश्न आहे, दृश्यलांबीचा प्रश्न आहे हा, तर मग पुस्तकामध्ये जाऊन जर आपण ह्याच्याशी रिलेटेड इतर माहिती घेतली तर नेक्स्ट इयरला जे ह्याच्याशी रिलेटेड प्रश्न असतात ते एकदम जवळचे असतात आणि जे की आपली इझिली टॅकल करता येऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यामुळे PYQचं महत्त्व हे खूप आहे आणि ह्याच्याकडे दुर्लक्ष करून चालतं नाही. आणि सेम हा जो व्हिडिओ आहे तो रिव्हिजन पर्पजसाठी पाहिजे किंवा हा शेवटचा पर्याय पाहिजे. ठीक आहे, ह्याला पूर्ण स्टडीने रिप्लेस नाही करता येऊ शकत. त्याच्यामुळं हा जो व्हिडिओ आहे तो कधी बघितला पाहिजे, आपला स्टडी झाल्यानंतर बघितला पाहिजे. एकतर पहिल्यांदा आपण थीम आपल्या चॅनलवर थीमची आपण हे दाखवलेले व्हिडिओची एक सिरीज घेऊन आलेलो आहे, त्याच्यातून आपण पहिल्यांदा थीम पाहणं गरजेचं आहे, त्या थीमचा अभ्यास करणं, नंतर त्याच्याशी रिलेटेड आपल्या नोट्स काढणं, नंतर शेवटला त्याची PYQचा आपण सराव करणं हे गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आय होप की तुम्हाला यातून लक्षात आलेलं असेलच बऱ्यापैकी आणि ह्याचा फायदा तुम्हाला होईल निश्चितच. त्याच्यामुळे जर तुम्हाला जर अजून हे जर सिरीज आवडत असेल, अशा प्रकारचे जर पॉलिटी किंवा हिस्ट्री आणि ह्याच्याशी रिलेटेड जर प्रश्न सायन्सचे रिलेटेड जर PYQचे लेक्चर बघायचे असतील तर तुम्ही इथं राईट साईडला जे आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून पाहू शकता. ठीक आहे, आणि आपल्या चॅनलवर आपण अशाच विविध प्रकारच्या सगळ्या विषयाचे आपण हे केलेले आहेत, PYQ कवर केलेले आहेत. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडेल. धन्यवाद.